We have a very special guest in the college today, Dr. Neeraj Hatekar sir. He has worked with Department of Economics, University of Mumbai and Government of Maharashtra also, and professor at Ajim Premji University, Bengaluru. So firstly, I would request and love to Vice Chancellor of this MGM University, Chhatrapati Sambhajinagar, Mr. Vilas Sapkal sir, to kindly felicitate our guest, Dr. Neeraj Hatekar sir. Thank you, sir. आपलं सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवत असतं, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात सगळ्यात प्रसिद्ध झालेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणि अन्य इतर काही योजना आहेत. त्या योजनांचा आर्थिक ताळेबंद असो किंवा ती योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचा जो काही त्यांनी पाठलाग करतात आणि त्यावरती कायम सतत मांडणी डॉक्टर नीरज हातेकर सर करत असतात, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अजून एक विशेष गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मोहाचे फुलं माहिती असतील. मोहाच्या फुलांपासून दारू बनते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण मोहाच्या फुलांमध्ये न्यूट्रिशियस घटकही असतात हे फार कमी लोकांना माहिती असेल. आणि ती बाजू पकडून डॉक्टर नीरज हातेकर सरांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी त्या फुलापासून इतर ड्रायफ्रुट्सचा वापर करून त्याची लाडू आणि चिक्की बनवून ते विद्यार्थ्यांना द्यावेत, यासाठी सुद्धा त्यांनी स्वतः काम केलेलं आहे. त्यासाठी एकदा त्यांचा आपण टाळ्या वाजवून कौतुक करूयात. काल छत्रपती संभाजीनगर म्हणजे आपल्याच शहरात काल देवगिरी महाविद्यालयात सरांचं व्याख्यान झालं, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि देवगिरी विद्यालयात इतर काही कामांमुळे आपण जाऊ शकलो नाहीत, कॉलेज असतं, इतर काही कामं असतात. पण नीरज हातेकर सर आपल्या शहरात आहेत हे म्हटल्यावरती सगळ्यांनाच उत्सुकता झाली आणि जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांना खास करून त्यांचं मार्गदर्शन लाभावं यासाठी प्राचार्य डॉक्टर रेखा शेळके मॅडमनी त्यांना विनंती केली की तुम्ही जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आणि आपल्या डिपार्टमेंटचा, मॅडमचा, सरांचा मान राखून आज डॉक्टर नीरज हातेकर सर आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांना मी रिक्वेस्ट करते की सर तुम्ही स्टुडंट सोबत संवाद साधावा. मंचावर उपस्थित मान्यवर, मंचासमोर असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपला विषय आजचा आरक्षण धोरण आणि आर्थिक समता हा आहे. या विषयाकडे बघताना आपण थोडस जास्त व्यापक तऱ्हेने अर्थव्यवस्था म्हणजे काय असते, अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा नक्की रोल काय अपेक्षित आहे, आणि मग त्याच्यामध्ये ज्याला आपण अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतो त्याचा नक्की काय रोल आहे, हे सगळं आपण एक ब्रॉडली याच्याविषयी चर्चा करू. तर अर्थव्यवस्था म्हणजे, आणि खास तर मी हे जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांची बोलतोय म्हणून मी जेव्हा वर्तमानपत्र वाचतो आणि वर्तमानपत्रातलं अर्थशास्त्रीय विषयी रिपोर्टिंग वाचतो तेव्हा मला बऱ्याच वेळा असं वाटतं की अर्थव्यवस्था म्हणजे काय, किंवा अर्थशास्त्र म्हणजे काय, किंवा अर्थशास्त्राचा स्पेसिफिक कोर डोमेन काय आहे, याच्याविषयी खूपदा पूर्ण क्लॅरिटी असेलच असं नाही हे जाणवतं. तर अर्थव्यवस्था म्हणजे काय किंवा अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्र हे काही फक्त पैशाचा अभ्यास करणारे शास्त्र नाही. मला जेव्हा लोक अर्थशास्त्राविषयी विचारतात तेव्हा बऱ्याच वेळा ते मला शेअर बाजारातले टिप्स विचारतात. माझा शेअर बाजाराशी अर्थशास्त्र विषयाचा दुरान्वयी संबंध नाही. अर्थशास्त्र म्हणजे फक्त बँका,
अर्थशास्त्र म्हणजे व्याजदर, अर्थशास्त्र म्हणजे शेअर बाजार, अर्थशास्त्र म्हणजे GDP नावाची काहीतरी संकल्पना असते. याच्या पलीकडे आणि हेच अर्थशास्त्र हे अपूर्ण आहे. म्हणजे दुर्दैवाने आपल्या समोर असं चित्र तयार झालं आहे, कारण आपल्या पुढे बऱ्याच वेळा मीडियामध्ये जे लोक अर्थशास्त्रज्ञ म्हणून येतात ते वेगवेगळ्या कंपन्यांचे सल्लागार असतात, वेगवेगळ्या कंपन्यांबाबत काम करत असतात आणि मध्ये बजेट आल्यानंतर त्यांच्या कंपन्यांवर काय परिणाम होणार किंवा अर्थव्यवस्थेवर पुढे म्हणजे थोडक्यात त्यांच्या कंपन्यांचा फायदा तोटा याच्यावर काय होणार याच्याविषयी ब्रॉडली बोलत असतात. त्यामुळे आपला संग्रह होत असतो. पण अर्थशास्त्र म्हणजे नक्की काय आणि अर्थशास्त्र नक्की कशाचा अभ्यास करतं आणि इथं आपण सुरुवात करू म्हणजे मग आपल्याला आजच्या विषयाकडे जाता येईल. तर अर्थशास्त्राचा कोर आहे मानवी देवाणघेवाणीचे व्यवहार, एक्सचेंज, प्रोडक्शन आणि कन्झम्पशन. हे निरनिराळ्या पातळीवर व्यवहार होत असतात. म्हणजे आपण कुटुंब जर बघितलं तर कुटुंबांमध्ये काहीतरी सेवा, वस्तू, उत्पादन होत असतात ना. म्हणजे कुटुंब म्हणून आपण काहीतरी घरातल्या घरात लहान मुलांची काळजी घेतली जाते किंवा घरातल्या घरात अन्न निर्माण केलं जातं किंवा घरामध्ये कोणीतरी आपले कपडे धुतले जातात, वाळवले जातात, सुकवले जातात. नंतर घराच्या बाहेर कधी छोटंसं बागकाम केलं जातं. घरात काहीतरी एखाद्या कोंबड्या वगैरे आपण मागे पाळतो. तर कुटुंब हे एक उत्पादनाचं, निर्मितीचं, उपभोगाचं आणि देवाणघेवाणीचं एक साईट असते है की नाही. कुटुंबामध्ये पण आपल्या देवाणघेवाण होत असते. म्हणजे आई माझ्यासाठी काहीतरी कामं करत असते. हे एक एक्सचेंज रिलेशनशिपच असते. हे सगळ्यात छोटं युनिट झालं. मग कुटुंबाच्या बाहेर असतं गाव. माझ्या गावामध्ये मग समजा मी कुटुंबातल्या एखादी व्यक्ती असेल, ती गावामध्ये कुठल्या तरी शेतावर कोणाचं तरी काम करते. त्या काम केल्याबद्दल तिला काहीतरी मोबदला मिळतो. मग हा मोबदला मिळाल्यानंतर ही व्यक्ती काहीतरी बाजारातनं त्या गावातल्या दुकानातनं काहीतरी वस्तू विकत घेते. म्हणजे घराच्या घरातलं एक एक्सचेंज नेटवर्क असतं. घराच्या बाहेर गावामधलं एक एक्सचेंज नेटवर्क असतं. या गावामधलं एक्सचेंज नेटवर्क जरी गावामधलं असतं तरी मग त्याच्या बाहेर तालुका लेवलचे एक एक्सचेंज नेटवर्क असतात. म्हणजे गावामधले जे किराणा मालाचं सामान आहे हे तालुक्याच्या बाजारातनं तो व्यापारी आणून आमच्या गावात विकत असतो. जिल्हा पातळी जसं तालुक्याबाहेरचे ही नेटवर्क अशी हळूहळू वाढत जातात. मग ते जिल्हा पातळीवर जातात, राज्य पातळीवर जातात, देश पातळीवर जातात. आणि ह्या निरनिराळे जे लेयर्स असतात या लेयर्सचे परस्परांशी संबंध असतात आणि हे लेयर्स एकमेकावर परिणाम करत असतात. म्हणजे मेळघाटमध्ये मी जेव्हा जातो आणि मला आदिवासी सांगतो की साहेब इस बार सोयाबीन लगाया नाही, इस बार मका लगाया. म्हणलं अरे बाबा यावेळेला मका का लावला? तर म्हणतो ना यावेळेला अमरावतीला भाव बरा होता मक्याला. अमरावतीला भाव बरा होता का बरा होता? कारण मुंबई दिल्लीत पंजाबमध्ये मक्याचा भाव वाढला. मुंबई दिल्लीत पंजाब मक्याचा भाव का वाढला? कारण लॅटिन अमेरिकेत मक्याचं पीक कमी आलं यावेळेला आणि मोठ्या प्रमाणात वराह पालन वगैरेचे उद्योग वाढल्यामुळे मक्याचं फीड वाढलं म्हणून मक्याचा भाव वाढला. तिथे मक्याचा भाव वाढल्यामुळे दिल्लीत वाढला, अमरावतीत वाढल्यात. मेळघाटमध्ये आमच्या गणूने काय केलं, तो म्हणला यावर्षी मका भाव चांगला आहे, आता मी सोयाबीन लावत नाही, मका लावतो. म्हणजे हे जे इंटर रिलेशनशिप असतात ना, हे जे म्हणजे निरनिराळी साईट्स असतात उत्पादनाची, उपभोगाची, विनिमयाची, एक्सचेंजची आणि त्या निरनिराळ्या साईट्सना जोडणारे हे जे नेटवर्क तंतू असतात या सगळ्या नेटवर्क्सना आपण अर्थव्यवस्था म्हणतो. आणि आपण या अर्थव्यवस्थेत प्रत्येक जण सहभागी असतो. म्हणजे अर्थव्यवस्था फक्त उद्योगपती चालवतात असं नाही. तुम्ही, मी सगळेच अर्थव्यवस्थेचे घटक आहोत आणि आपल्यावर या सगळ्याचा परिणाम होतो. तर एकदा आपण हे अर्थव्यवस्थेचं स्वरूप समजून घेतलं आणि अर्थव्यवस्था आपणच घडवतो हे समजून घेतलं, आता पुढचा प्रश्न कसा असतो की ही जी सगळी नेटवर्क आहे ही नेटवर्क कोण चालवतं, कशासाठी चालवतं? तर किंमत ही अर्थव्यवस्थेतली, बाजारपेठ ही अर्थव्यवस्थेत मोठा कळीचा मुद्दा आहे. फार गमतीशीर गोष्ट आहे बाजारपेठ ही इतकी इंटरेस्टिंग गोष्ट जगाच्या पाठीवर दुसरी कुठली नाही. म्हणजे मी रोज घरातनं निघतो बँगलोरून आणि विद्यापीठात जाताना एक अडियार आनंद भवन म्हणून आहे, तिथे बसून एक कॉफी पितो मी आणि ती कॉफी पितो. मी तिथे जातो आणि त्या माणसाला सांगतो की मला एक कप कॉफी दे. तो वेटर माझ्या टेबलवर एक कप कॉफी आणतो. हे आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही. हा खूप मोठा चमत्कार आहे. कारण ती कॉफी जी येते ना ती चिकमंगळूर, बंगलोरला तर कुठं कॉफी होत नाही.
ती चिकमंगळूरला कोणतरी व्यापाऱ्याने कोणी कॉफीवाल्याने कॉफी लावलेली असते, नंतर ती दुसऱ्या कोणतरी तोडलेली असते, ती तिसऱ्या कोणतरी कुठेतरी कंपनीत जाऊन सुकवून त्याची पावडर झाली असते, पॅकेजिंग झालं असतं, मग चौथ्याच कोणतरी माणसाने ट्रकने ती आणून बंगलोरला ठेवली असते, त्या बंगलोरमधनं विकून ती त्या आर्यर आनंदा भवनवाला विकत घेतो आणि तो माझ्यासाठी कॉफी पाजतो तिथं. माझा त्या सगळ्या म्हणजे या सगळ्यांना काय माझ्याविषयी प्रेम आहे असं नाही की नीरज हातेकरांना कॉफी लागते म्हणून आम्ही चिकमंगळूरला कॉफी लागतो असं नाही, पण ती कॉफी माझ्यापर्यंत येते. नंतर ती जी जो माणूस मला कॉफी देतो टेबलवर, तो कसं छत्तीसगड ओडिसामधनं आलेला असतो, त्याचाही माझा काही नातेसंबंध नसतो, पण तो येतो तिथे मला कॉफी द्यायला. नंतर ती जे कॉफीचा कप असतो माझा, तो चिनी मातीचा असतो, अजून तिसरीकडेच बनलेला असतो, आणि ते टेबल असतं, त्या टेबलवर अजून हे जे अनेक तऱ्हेचे जगभरचे लोक एकत्र येऊन माझ्यापुढे ती कॉफीचा कप येतो. यातनं एकालाही ओळखत नाही, कधीही बघितलं नाही मी, पण मी सकाळी 8 वाजता तिथे गेलो म्हणलं मला कॉफी पाहिजे, की हे सगळे यंत्रणा एकत्र येते माझ्यासमोर कॉफी ती आणते, कॉफीचा कप माझ्यासमोर येतो. म्हणजे इतके लोक कोऑपरेट करतात जगभरचे नीरज हातेकर या माणसाला कॉफी मिळावी म्हणून. त्यातले एकही जण एकमेकाला ओळखत नाही. हे कशामुळे होतं तर ही बाजारपेठेची जादू आहे. आज उद्या समजा नीरज हातेकरने ठरवलं की मला कॉफी प्यायची नाही, अशा बरेच लोकांनी ठरवलं की आम्हाला कॉफी प्यायची नाही, आम्हाला चहा प्यायचा आहे, तर तो चिकमंगळूरवाल्याकडनं कॉफी जाऊन आसाममधला माणूस माझ्यासाठी आमच्यासाठी चहा पाठवायला लागेल. ही सगळी सप्लाय चेन यंत्रणा बदलेल. कारण काय होईल की बाजारपेठेतला मागणी पुरवठा आणि त्या बाजारपेठेतल्या किमतींची खालीवर होणारी हालचाल आणि यातनं जाणारी इन्फॉर्मेशन, म्हणजे बाजारपेठ ही जी असते ना, आपण मगाशी जे म्हणलो की अनेक साईट्स असतात उत्पादनाच्या, कन्झम्पशनच्या, आणि त्या एकमेकांना जोडलेल्या असतात, आणि इथे काहीतरी वाजलं तर त्याचे पडसाद तिथे गेले पाहिजे. ब्राझीलमध्ये काहीतरी पडसाद मेळघाटपर्यंत पोहोचतात. हे पोचणारे जे सगळे तंतू असतात ना, या तंतूंना जोडणाऱ्या गोष्टींना मार्केट्स म्हणतात. ही मार्केट्स काय करतात? इन्फॉर्मेशन पुरवतात. मार्केट्स आर अ ह्यूज फ्लो ऑफ मेकॅनिझम फॉर इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन. बाजारपेठांचे काम मुळात इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन असतं, आणि ही इन्फॉर्मेशन इतक्या बारीक बारीक गोष्टींबाबत असते, इतकी कॉम्प्लिकेटेड असते की कुठलीही सेंट्रलाइज मशिनरी इन्फॉर्मेशन निर्माण करू शकत नाही. कुठलीच एक केंद्रीय व्यवस्था ठरवू शकत नाही की नीरज हातेकरना इतकी कॉफी लागते म्हणून इतकी कॉफी आपण पुरवली पाहिजे. नीरज हातेकर कॉफी पितो म्हणून आर्यर आनंदा भवनमध्ये बरेच लोक कॉफी मागतात म्हणून तिथली कॉफीची किंमत वाढते, मग तिथली कॉफीची किंमत वाढल्यावर तो माणूस कॉफी मागवायला लागतो, मग तो चिकमंगळूरवाला माणूस तिथे कॉफी पुरवतो. अशी सगळी मार्केट यंत्रणा तिथे चालत जाते. सेंट्रल प्लॅनिंगमुळे हे होऊ शकत नाही. फक्त विकेंद्रित बाजारपेठ व्यवस्थाच हे सगळं चालवू शकते. म्हणजे पूर्वी मी जेव्हा तरुण होतो तेव्हा आपल्याकडे एक मोठी डिबेट असायची की अर्थव्यवस्था चालवावी कशी. शुड इट बी रन बाय सेंट्रलाइज प्लॅनिंग, की केंद्रात कोणतरी ठरवावं का की यावर्षी 10,000 टन आपण लोखंड तयार करणार, 9,000 टन सिमेंट तयार करणार, 50,000 टन आपण 50,000 टन आपण रबर तयार करणार, असं करावं. आणि अशा तऱ्हेने आपण अर्थव्यवस्थेचे सेंट्रलाइज गोल्स ठरवून चालवू शकतो का. आणि अशा काही अर्थव्यवस्था होत्या या प्लॅनवर चालणाऱ्या, सोव्हिएट रशियासारख्या अर्थव्यवस्था होत्या, पण इन्फॉर्मेशनची रिक्वायरमेंट एवढी असते की त्या अर्थव्यवस्था एफिशियंटली चालू शकत नाहीत. म्हणजे एक छोटासा विनोद सांगतो की एक माणूस बिचारा चांगला, तो मरतो आणि तो मेल्यानंतर तो वर जातो, तर वर झाल्यानंतर त्याला सांगतात की हे बघ तू काय फार म्हणजे चांगला माणूस नव्हतास, त्यामुळे तू आता नरकात तर जाणार 100%, पण तरी तू काय चांगली कृत्य केली आहेस, कधी कधी कुठल्या गरीब माणसांना पैसे द्यायचास, तुला ऑप्शन आहे की तुला कॅपिटलिस्ट नरकात पाठवायचं किंवा कम्युनिस्ट नरकात पाठवायचं, त्याच्यापैकी दोन्हीपैकी तू ठरव काय. तो म्हणला मला बघता येईल गाडी, मग बघून ठरवतो. म्हणजे बघ म्हणून. मग मला पहिला कम्युनिस्ट नरक बघायचा ना, म्हणलं पहिला कॅपिटलिस्ट नरक बघायचा. तिथे असा रस्ते सरळ डावीकडे उजवीकडे ते आहे म्हणून. मग तिथे तो त्या कॅपिटलिस्ट नरकात जातो आणि असा काहीतरी घाण करपल्याचा वास येत असतो, आणि तिथे एक माणूस बसला असतो, गेटवर कोणीच नसतं, गर्दी बिर्दी काहीच नसते, एक माणूस तिथं बसलेला असतो. तो त्याला म्हणतो हाच ना तो कॅपिटलिस्ट नरक. तो माणूस म्हणतो हो हाच. काय करतात तिथे आल्यावर, काय करतात, काय नाही म्हणतात, पहिलं तू आज शिरलास की तुला आम्ही जिवंत सोडणार, मग तुला तेलात उकळणार, मग तुझे बारीक बारीक तुकडे करणार. तो म्हणला बरं. आणि म्हणतात कम्युनिस्ट नरक कुठे आहे, तर ते तिकडे.
तो कम्युनिस्ट नरकाच्या जवळ आला की काय वासवीस काय येत नसतो सगळ्या करपल्याचं वगैरे, आणि लाईन लागलेली असते प्रचंड आत जायला. म्हणतो अरे हे तर काय चांगलंच दिसतंय, म्हणजे इथे लोकांची लाईन वगैरे आहे आणि काय धुरीबिरी दिसत नाही तिथे, जसं दिसत होतं तसा. मग तो विचारतो हाच कम्युनिस्ट नरक ना? इथे आल्यावर काय करतात? काय नाही, इथे आल्यावर पहिल्यांदा तुला जिवंत सोडणार, नंतर उकळणार, नंतर बारीक तुकडे, म्हणजे त्या भांडवली नरकात करतात तसंच. हो म्हणलं इथंच. अहो मग तिथे गर्दी नाही, इथे एवढी गर्दी नाही. म्हणलं गेले आमच्याकडे बरेच दिवस तेलाचा पुरवठा झालेला नाहीये, चाकू पण संपले. त्यामुळे जेव्हा आपण एखादी व्यवस्था केंद्रीय पद्धतीने चालवायला सुरुवात करतो तेव्हा त्या व्यवस्थेमध्ये अनेक, त्यामुळे मार्केट्स फार महत्वाचे असतात. आणि म्हणून आपण 91 सालानंतर हळूहळू मार्केट्सकडे गेलो, सेंट्रलाइज्ड कमांड अर्थव्यवस्था करण्यापेक्षा. पण जेव्हा मार्केट्सकडे जातो ना तेव्हा मग नवीन प्रश्न निर्माण होतात. कारण मग प्रश्न येतो मार्केट ऍक्सेसचा. म्हणजे मार्केटमध्ये सहभाग, मार्केट्स आर गुड. मार्केट्समध्ये जर सर्वांना समान संधी असेल सहभाग घ्यायची, तर मग ही मार्केट्स ही सगळ्यात चांगली इन्फॉर्मेशन पोहोचवतात वगैरे वगैरे. पण मार्केट फेल्युअर्स भयंकर रॅम्पंट असतात. अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, मार्केट्स नीट चालत असतात आणि मार्केट्स नीट चालत नाहीत. त्यात महत्वाचा मोठा भाग असतो की मार्केट्सचं काम खरं तर इन्फॉर्मेशन पुरवणं असतं, पण बऱ्याच वेळा मार्केट्समध्ये इन्फॉर्मेशन फेल्युअर्सच होतात. आता इन्फॉर्मेशन फेल्युअर कसं होतं, समजा माझा छोटा हातगाडीवर एक इडली सांबार विकण्याचा व्यवसाय आहे आणि माझी इडली एकदम टेस्टी आहे, सांबार एकदम छान आहे आणि लोकांना जाम आवडतं. मी सकाळी 8 वाजता गाडी लावल्यावर एकदम सकाळी लाईन वगैरे लागते आणि माझा धंदा दिवसाला 1001 रुपयाचा 1500 रुपयाचा धंदा होतो. पण माझ्याकडे माझी एकच ते इडलीचं एकच भांडं आहे, माझी हातगाडी आहे आणि त्यातनं तेवढं होऊ शकतं. मला वाटतं अरे जरा हा धंदा वाढवता येईल मला. हा धंदा जर वाढवला, एक छोटी टपरी टाकली, 2-4 माझ्याकडे मोठे कुकर आले, 4 कामगार ठेवले, तर माझा मोठा धंदा होऊ शकेल आणि मी 4 लोकांना रोजगारला पण देऊ शकेन आणि आज माझ्याकडे 1000चा धंदा आहे तो 5000 रुपयाचा होऊ शकेल. पण हे करण्यासाठी मला पाहिजे भांडवल, मला लागतात पैसे. आता हे पैसे मला देणार कोण? खरं तर चालणारा धंदा जर असेल, त्या धंद्यातनं फायदा होणार असेल आणि मला भांडवलाची गरज असेल, तर हा बँकांसाठी अपॉर्च्युनिटी आहे ना. म्हणजे बँक मला कर्ज देऊ शकते आणि बँकेच्या दृष्टीने पण प्रॉफिटेबल आहे. म्हणजे जर बँक मला 10% किंवा 12% रुपयाने पैसे देत असेल, बँकेकडे पैसे पडले असतील, तर बँकेचे पण पैसे सत्कारणी लागतील, माझा पण धंदा वाढेल. आणि मुळात अर्थव्यवस्थेत अपेक्षा ही आहे की मागणी आणि पुरवठा असेल, म्हणजे मागणी आहे इथे कर्जाची, तिथे पुरवठा करणारी माणसं आहेत, ते एकत्र यावेत बाजारपेठेमध्ये, त्यांच्यातनं व्यवहार व्हावा. पण होणार काय, बँक मला कर्ज देणार नाही. कारण बँकेपुढे पहिला प्रश्न असा उभा राहील की मी आज ह्याच्याकडनं कर्ज घेतलं तर मी उद्या सकाळी इथे येईन कशावरनं, मी पळून कशावरनं जाणार नाही. मी बँकेला किती जरी सांगितलं मी जर प्रामाणिक माणूस आहे आणि मला प्रामाणिकपणावर माझा विश्वास ठेवा, तर बँकर्स काही असे वेडे नाहीत. म्हणजे लोकांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून बँकांनी आतापर्यंत बरेच पैसे बुडवले. त्यामुळे बँका काय पैसे, बँक म्हणते तू काहीतरी तारण ठेव, तू काहीतरी गॅरंटी ठेव, तुम्हाला मी तुला देतो 5 लाख रुपयाचं कर्ज, पण मला 5 लाख रुपयाची. आता ही वस्तूच माझ्याकडे नसेल, माझ्याकडे 5 लाख नाहीत ना, कारण मी गरीब आहे म्हणून 5 लाख नाहीत, आणि मला कर्ज पाहिजे कारण माझ्याकडे 5 लाख नाहीत. माझ्याकडे 5 लाख असेल तुझ्याकडे आलो कशाला असतो. माझ्याकडे 5 लाख रुपये नसतात. मग बँक म्हणते की सॉरी, तुझी रिस्क म्हणून मी तुला ॲसेस करू शकत नाही. मी जर तुला नुसतेच पैसे दिले तुझ्याकडनं काही तारण न घेता, तुझे पळून जाऊ शकशील. याला मॉरल हॅझार्ड म्हणतात अर्थव्यवस्थेत. मॉरल हॅझार्ड असतो आणि मॉरल हॅझार्डमुळे तुला पैसे देऊ शकणार नाही मला, आणि त्यामुळे हा धंदा, हा व्यवसाय होऊ शकणार नाही. हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बाबतीत खूप मोठा आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारण काल म्हणालो तसं एक 60 ते 65 लाख छोटे छोटे व्यवसाय आहेत. या छोटे छोटे व्यवसाय कोण करताय, याला ओन अकाउंट एंटरप्राइज म्हणतात. म्हणजे ओन अकाउंट एंटरप्राइजमध्ये आपली 85% एम्प्लॉयमेंट महाराष्ट्रातली ओन अकाउंट एंटरप्राइजमध्ये. ओन अकाउंट एंटरप्राइज म्हणजे काय की असा व्यवसाय जो फॅक्टरी ऍक्टमध्ये रजिस्टर्ड नसतो, त्यामुळे एकच मालक असतो, दुसरा कुठलाही कामगार नसतो. म्हणजे मी जर पंचर काढायचं दुकान टाकलं तर तो ओन अकाउंट एंटरप्राइज हा व्यवसाय होतो. किंवा मी केळी विकायला सुरुवात केली हातगाडी टाकून, ओन अकाउंट एंटरप्राइज होती. किंवा मी समजा रस्त्यावर चहाची टपरी टाकली, ती ओन अकाउंट एंटरप्राइज.
आपल्याकडे 85% रोजगार महाराष्ट्रामधला हा साधारण अशा 65 लाख ओन अकाउंट एंटरप्राइजेसमध्ये आहे. मोठ्या उद्योगांमध्ये फक्त साधारण 20 ते 25 लाख व्यवसाय आपल्याकडे रोजगार महाराष्ट्रामध्ये आहेत. बहुतांशी रोजगार आपले या 65 लाखांना 1.25 कोटी रोजगार, 1.25 कोटी लोक यातनं गुंतलेले आहेत ओन अकाउंट एंटरप्राइजेसमध्ये. ह्याच्यामधनं अर्ध्या एंटरप्राइजेसच्या महिला चालवतात आणि त्यातल्या 50% महिला या ओनर आहेत, म्हणजे महिलांनी चालवलेले व्यवसाय. पण महिलांनी चालवलेल्या व्यवसायांवर दरडोई कर्ज किती आहे बघितलं तर ते 3,000 रुपये. 3,000 रुपये. याचा अर्थ काय होतो, या महिलांना कर्ज नको असं नाही, पैसे नको आहेत असं नाहीये, पण त्यांना कर्ज कोण देतच नाही. म्हणजे व्यवसाय कसे आहेत की मी घरामध्ये शिवणकामाचं यंत्र टाकलेलं आहे, मी शिवणकाम करते, उत्तम शिवणकाम करते आणि माझा व्यवसाय वाढू शकतो. पण मी जर बँकेकडे गेले कर्ज मागायला तर बँक मला कर्ज देत नाही, कारण माझ्याकडे तारण काहीच नाही. मालमत्ता सगळी नवऱ्याच्या नावावर आहे, आमचं जे घर आहे ते नवऱ्याच्या नावावर आहे, माझ्याकडे तारण देण्यासारखं काहीच नाही. बँक म्हणते की तुझा फ्युचर इन्कम फ्लोज काय आहेत दाखव, म्हणजे पुढे तुला यातनं पैसे मिळत राहतील, तू मला पैसे परत देशील, याची गॅरंटी काय. तर जेव्हा असे मार्केट फेल्युअर्स होतात ना तेव्हा अर्थव्यवस्था नीट चालत नाही. आणि या मार्केट फेल्युअर्समध्ये फक्त आर्थिक मार्केट फेल्युअर्स नसतात तर सामाजिक मार्केट फेल्युअर्स हे मोठ्या प्रमाणात होत असतात. म्हणजे आम्ही अर्थशास्त्रामध्ये निरनिराळ्या तऱ्हेची भांडवलं मोजतो. एक आहे ज्याला आपण तुम्ही सगळे ओळखता वित्तीय भांडवल, पैसे असतात, बँकेत पैसे असतात, तो वित्तीय भांडवल. दुसरं प्रोड्युस्ड कॅपिटल आहे, म्हणजे मशिनरी, प्लांट अँड मशिनरी आहे, किंवा वेअर हाऊसिंग आहे, किंवा स्टॉक्स आहेत, इन्व्हेंटरीचे स्टॉक्स आहेत, बिल्डिंग्स आहेत फॅक्टरीच्या वगैरे, हे सगळे प्रोड्युस्ड फिजिकल कॅपिटल. नंतर आपल्याकडे ह्युमन कॅपिटल असतं. ह्युमन कॅपिटल म्हणजे माणसांमध्ये केलेली गुंतवणूक. म्हणजे आपण जेव्हा शिकतो, तुम्ही सगळे आता वर्गात शिकता आहात, अभ्यास करता आहात, तुम्ही आज नोकरी करण्याच्या ऐवजी वर्गात येऊन शिकता आहात, म्हणजे आजचं कन्झम्पशन तुम्ही गिव्ह करतात, कारण तुम्हाला असं वाटतं की आपण जी स्वतःमध्ये गुंतवणूक करतो यातनं भविष्यात आपल्याला अधिक चांगल्या तऱ्हेचं लिव्हिंग स्टँडर्ड मिळेल. तर ही जी गुंतवणूक आहे याला आम्ही ह्युमन कॅपिटल गुंतवणूक, म्हणजे फिजिकल कॅपिटल असतं, ह्युमन कॅपिटल असतं. तिसरं खूप मोठं कॅपिटल नॅचरल कॅपिटल असतं. नॅचरल कॅपिटल म्हणजे आपल्या पर्यावरणात जे डोंगर आहेत, नद्या आहेत, जंगलं आहेत, आणि हे जे कॅपिटल असते आपल्याला 3-4 प्रकारच्या निरनिराळ्या हे देतं, सर्व्हिसेस देतं. एकतर आपल्याला प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस देतं, म्हणजे नद्यातनं आपल्याला मासे मिळतात, जंगलातनं आपल्याला वूड मिळतं. नंतर दुसरं रेग्युलेटिंग सर्व्हिसेस देतं, म्हणजे मायक्रो क्लायमेट रेग्युलेट करणे किंवा झरे वाहते ठेवणे, ह्यांचे जे पर्यावरणीय व्हॅल्यू असतात हे देतं. कल्चरल कॅपिटल, कल्चरल व्हॅल्यूज आपल्याला देतं, आपल्याला बरं वाटतं, आनंद होतो वगैरे सगळं, तर हे नॅचरल कॅपिटल झालं. आणि शेवटी 2 तऱ्हेचे जे कॅपिटल आहेत, एक तर सोशल कॅपिटल आणि कल्चरल कॅपिटल. या ज्या 2 गोष्टी या भांडवलाच्या बाबतीत महत्वाच्या असतात. सोशल कॅपिटल म्हणजे काय, आपले प्रत्येकाचे नेटवर्क्स असतात, नातेसंबंध असतात, काका असतात, भाऊ असतात, मामा असतात, मित्र असतात, आणि मग त्या सगळ्यातनं आपल्याला आपल्या करिअरमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्याला पुढे मागे जाण्यामध्ये उपयोग होतो. म्हणजे आता आमच्या IAS ऑफिसर्स मित्र असतात, त्यांचे आपापसात नेटवर्क्स असतात, त्यांच्या मुलांना आपोआप हार्वर्ड बिर्वर्डमध्ये ऍडमिशन मिळत असतात. ते नेटवर्क्स असतात, ज्याला सोशल कॅपिटल म्हणतात. आणि 5वा जो आहे हा कल्चरल कॅपिटल. कल्चरल कॅपिटल म्हणजे चार्ल्स बोर्दो नावाचा एक फ्रेंच सोशोलॉजिस्ट होता. बोर्दोनी फार महत्वाची कल्पना मांडली. तो म्हणला, अरे पहिलीच्या वर्गात जी मुलं जातात ना, पहिलीत जी मुलं येतात किंवा बालवाडीत जी मुलं येतात, त्या सगळ्यांची स्टार्टिंग लाईन सेम नसते. ती त्यांची जी सुरुवातीची जी रेष असते ती तिथनं सुरू होत नाही. त्यातनं काही मुलं घरच्या भयंकर सुशिक्षित वातावरणात आलेली असतात, त्यांचे आईवडील शिकलेले असतात, त्यांचे आईवडील त्यांना काहीतरी शिकवत असतात, त्यांच्यात हे जे सांस्कृतिक भांडवल संचित ऑलरेडी असतं. आणि काही मुलं असतात की त्यांना काहीच बॅकग्राऊंड नसतं, घरी कोण शिकलेलं नसतं, फर्स्ट जनरेशन लर्नर्स असतात, त्यांच्या सामाजिक स्थिती अशी असते की त्यांना हे सगळे जे नॉलेज रिसोर्स त्यांचा ऍक्सेसच नसतो. तर हे झालं कल्चरल कॅपिटल. आणि मुळात अर्थव्यवस्थेच्या बाजारपेठांमध्ये मार्केट्स जरी चांगले असले, मार्केट जरी महत्वाचे असले, ती मार्केट्समध्ये सहभागी होण्याची जी क्षमता असते व्यक्तींची, ती त्यांच्याकडे फिजिकल कॅपिटल किती आहे, नॅचरल कॅपिटल किती आहे, ह्युमन कॅपिटल किती आहे, त्याच्यासोबत सोशल आणि कल्चरल कॅपिटल त्यांचं काय आहे, याच्यावर क्रिटिकली अवलंबून असतं.
सगळ्यांची स्टार्टिंग रेषा त्यामुळे समान नसते. सगळ्यांची स्टार्टिंग रेष, प्रत्येकाची सुरुवातीची रेष म्हणजे काही जणांची पुढे असते शर्यतीमध्ये आणि काही जणांची शर्यतीची रेष खूप मागणं सुरू होते. आणि मग जेव्हा बाजारपेठांमध्ये जेव्हा स्पर्धा करायची असते, बाजारपेठेत स्पर्धा असते, तर बाजारपेठेत जेव्हा स्पर्धा असते, जेव्हा ज्यांची स्टार्टिंग रेष विशेषतः कल्चरल कॅपिटल बाबत आणि सोशल कॅपिटल बाबत ज्यांची स्टार्टिंग रेषा खूप मागे असते, ते साहजिकरित्या मागे पडतात. त्यांना अधिक वेगाने धावायला लागतं, त्यांना अधिक जास्त मेहनत करायला लागते. आणि त्यामुळे त्यांना जर अधिक जास्त मेहनत करायची असेल तर त्यांना लेव्हल प्लेइंग फील्ड कसं मिळेल सुरुवात करण्यासाठी, त्याच्यासाठी आपल्याला अफर्मेटिव्ह ॲक्शनची गरज असते. म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शन जी आहे, आपल्याला कधी कधी असं वाटतं की रिझर्वेशन जे अँटी कॉम्पिटेटिव्ह आहे, रिझर्वेशनमुळे स्पर्धा कमी होते. असं नाही. रिझर्वेशनमुळे किंवा अफर्मेटिव्ह ॲक्शनमुळे लेव्हल प्लेइंग फील्ड तयार होतं आणि ती स्पर्धा निकोप आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा ती होते. शेवटी आपल्याला शर्यत जर सुरू करायची असेल तर त्या शर्यतीत सर्वांची स्टार्टिंग रेष तर एकच पाहिजे ना. ती स्टार्टिंग रेषेत जर एक नसेल तर मग फक्त शर्यत आणि शर्यतीच्या एंड पॉइंटला बघून आपल्याला चालणार नाही. सुरुवात कोणी कुठे गेली इथनं बघायला लागेल ना. सो रिझर्वेशन अफर्मेटिव्ह ॲक्शनचा सर्वात महत्वाचा भाग जो असतो की टू क्रिएट अ लेव्हल प्लेइंग फील्ड फॉर एव्हरीबडी. आणि म्हणून माझं सातत्याने म्हणणं आहे की जोपर्यंत सर्वांची सोशल कॅपिटल, कल्चरल कॅपिटल, नॅचरल कॅपिटल, फिजिकल कॅपिटल, ह्युमन कॅपिटल याच्यामध्ये बऱ्यापैकी समानता नसते सुरुवातीला, तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये समानता येणारच नाही. आणि अर्थव्यवस्थेमध्ये जर समानता नसेल तर एक त्यात इनहेरंट इनजस्टिस आहे ना ते मार्केट मेकॅनिझममध्ये. म्हणजे काही लोक मागे का पडतायत तर ते त्यांच्या अंतर्गत कमकुवत काहीतरी त्यांच्यात विकनेसेस म्हणून नाही, तर त्यांची स्टार्टिंग रेषच मागे आहे म्हणून ते कमी मागे पडत आहेत. आणि मग अशी अर्थव्यवस्था असेल ती अनजस्ट अर्थव्यवस्था होती. ही अर्थव्यवस्था अन्यायकारक अर्थव्यवस्था होती. आणि मग जर अन्यायकारक अर्थव्यवस्था असेल तर मग आम्ही जे अर्थतज्ञ म्हणून मानतो की बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्था ही सर्वात जास्त कल्याण साधणारी असते, ही खूप वरवरचं होतं. आमच्याकडे कल्याण म्हणजे काय तर मग एफिशियन्सी वाढते अर्थव्यवस्थेची. पण अर्थव्यवस्था ही खरंच सर्वात उत्पादक घटकांना रिसोर्सेस अलोकेट करते आहे का, सर्वात कार्यक्षम, सर्वात जास्त लायक व्यक्तींना आपण खरंच त्या व्यक्तीला आवश्यक ते चान्सेस देतो आहे का, तर तसं होत नाही. आणि हे आपल्याला सगळीकडे दिसतं. म्हणजे आजही आपण अर्थव्यवस्थेकडे बघितलं तर दोन गोष्टी आपल्याला दिसतात की आपल्याला किती स्टार्क इनइक्वालिटीज आपल्या देशामध्ये आहे. म्हणजे टॉमस पिकेटी नावाचे एक अर्थतज्ञ आहेत आणि त्या बऱ्याच जणांनी त्यांचं नाव टॉमस पिकेटींचं ऐकलं असेल. तर वर्ल्ड इनइक्वालिटी लॅब म्हणून आहे. वर्ल्ड इनइक्वालिटी लॅब म्हणजे जगातल्या सगळ्या देशातल्या विषमतेचा अभ्यास करते, आर्थिक विषमतेचा अभ्यास करते. वर्ल्ड इनइक्वालिटी लॅबने गेल्या वर्षी 2024 मध्ये इंडिया इनइक्वालिटी रिपोर्ट नावाचा एक रिपोर्ट पब्लिश केला. तो रिपोर्ट आपल्याला वेबसाईटवर सहज मिळतो. त्यातला बराचसा भाग खूप तांत्रिक आहे, पण त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की भारतामधली वेल्थ इनइक्वालिटी जी आहे, म्हणजे संसाधनांवरच्या मालकीची जी विषमता आहे, ही या क्षणी पूर्वी ब्रिटिश काळात पण नव्हती इतकी जास्त आहे. म्हणजे या क्षणी आपल्याकडे जवळजवळ ती सगळी आकडेवारी आपल्याला सांगितली जाते की 1% लोकांकडे 40% संसाधन आहेत वगैरे, ती आकडेवारी. पण आत्ताची विषमता प्रचंड आहे. मालमत्तेच्या मालकीवरची जी विषमता आहे भारतामध्ये या क्षणी, ही ब्रिटिश काळात सुद्धा, ब्रिटिश कॉलोनियल टाइम्समध्ये सुद्धा, जो काळ आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेला अत्यंत मारक आणि असं समजलं जातो, नव्हती, जितकी नव्हती तितकी आज आहे. दुसरं, हा जो इंडिया इनइक्वालिटी रिपोर्ट झाला. दुसरं आपण साधं आपल्या आजूबाजूला बघतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे नावाचा एक सर्व्हे येतो. या पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमध्ये दरवर्षी ग्रामीण आणि शहरी भारतामध्ये निरनिराळ्या तऱ्हेचे लोक काय काम करतात, त्यांना किती पैसे मिळतात, ह्याच्यावर दिलेलं असतं. आपण साध्या कॅटेगरीज बघू. कॅज्युअल वर्कर्स. आता कॅज्युअल वर्कर जर महाराष्ट्रातले बघितले तर सरासरी महिला कॅज्युअल वर्करला महाराष्ट्रामध्ये 240 रुपये हजेरी आहे. पण तीच जर दलित महिलांची बघितली तर ती 180 रुपये. आणि ती जर सवर्ण पुरुषांची बघितली तर ती 700 रुपये.
आणि म्हणून आपल्याला ही जी स्टार्क इनइक्वालिटी जी आहे ही कॅज्युअल लेबरमध्ये पण दिसते, किंवा अनपेड, किंवा आपण ज्याला ओन अकाउंट एंटरप्राइज म्हणतो, म्हणजे छोटे छोटे रस्त्यावर उद्योग करतात हे लोक जरी आपण बघितले, म्हणजे चहाची टपरी टाकणारे, केळीचा धंदा चालवणार, तरी सर्वात गरीब कोण असतं, तर सर्वात गरीब ही आदिवासी महिला याच्यामध्ये येते. आदिवासी महिलेचं काहीतरी 100 का 125 रुपये दिवसाचं उत्पन्न याच्यामध्ये आहे, आणि सवर्ण पुरुष हा सगळ्यात जास्त कमवणार आहे. हे कशामुळे होत आहे, तर या केवळ आर्थिक संधी आणि आपली जाती व्यवस्था, आणि जाती व्यवस्था म्हणजे काय, तर लोकांकडे असलेलं सामाजिक आणि कल्चरल कॅपिटल, आणि सामाजिक कल्चरल कॅपिटल आणि इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज या एकमेकात अशा गुंतलेल्या आणि एंटरट्वाइंड असतात. साधारण जे समूह परंपरागत मागे पडलेले आहेत, आपल्या एकूण भांडवली अर्थव्यवस्थेचा जे भाग राहिलेले नाही आहेत, त्यांच्याकडे पूर्वीपासून संसाधनं कमी आहेत, जमिनी कमी आहेत, शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, संधी मिळालेल्या नाही आहेत, तर ह्यांच्याकडचे जे सांस्कृतिक भांडवलाची जी कमतरता आहे आणि जी सामाजिक भांडवलाची कमतरता आहे, ही सामाजिक भांडवलाची कमतरता त्यांना अर्थव्यवस्थेमध्ये नियमित जे आपल्याला वाटतं की सगळ्या कॅज्युअल वर्कर्सला तेच पैसे मिळाले पाहिजे. समजा मी सोयाबीन खुरपणी करायला गेलो तर मी काय मग मराठा बाई असेल किंवा दलित बाई असेल, मला तोच पगार मिळायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाहीये. जातीवार हे फरक खूप महत्वाचे आहेत, आणि याचं कारण मग हे सगळे नेटवर्क्स. तर त्यामुळे अर्थव्यवस्थेचे आउटकम्स असतात. किंवा तिसरं बघा, आता आमचं वाई हे गाव बघूया आपण. वाई गावाची आपण एक भौगोलिक रचना अशी आहे, वाईमध्ये नदी आहे, मध्ये कृष्णा नदी आहे, नंतर वाईच्या पूर्वेकडे किवरा ओढा आहे, आणि मग वाईच्या पश्चिमेकडे शेती जमिनी वगैरे आहे. वाईचा जो मूळ भाग आहे, जो शहराचा मेन भाग आहे, जिथे मध्ये शहराच्या सगळ्या सुविधा आहेत, आणि जिथे बाजारपेठा आहेत, दवाखाने आहेत, हॉस्पिटल आहेत, शाळा जवळ आहेत, नागरी सुविधा चांगल्या आहेत, तिथे कोण राहतं, तर तिथे साधारण उच्चवर्णीय समाज राहतो. आणि जर आम्ही किवरा ओढ्याच्या कडेला गेलो वाईच्या, जिथे घरं लहान लहान आहेत, जिथे घरं एकावर एक आहेत, जिथे लोकांच्या घरात स्वच्छतागृह नाही आहे, जिथे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे, जिथे घरात नळ नाही आहेत, जिथे बाहेर नळ आहेत, जिथे नागरी सुविधांची वानव आहे, तिथे कोण राहतं, तिथे प्रामुख्याने वाईतला दलित आणि मुस्लिम समाज राहतो. किंवा वाईमध्ये नदीचं वाळवंट आहे. नदीचं वाळवंट याला मी कॉमन पब्लिक स्पेसेस म्हणतो, किंवा कॉमन पूल रिसोर्सेस म्हणतोय, कॉमन स्पेसेस असतात. या कॉमन स्पेसेसमध्ये कुठलीच नागरी सुविधा नसते. नदीचा पूर आला की ते नदीचं वाळवंट बुडलं असतं. या इथे कोण राहतं, ते इथे भटके विमुक्त राहतात. भटके समाजातले लोक राहतात, कातकरी समाजातले लोक राहतात. म्हणजे तुम्ही तुमच्या गावांचा, शहरांची जॉग्रफी जरी बघितली, स्पेस बघितली, तरी स्पेसमध्ये तुम्हाला क्लिअरली असं दिसतं की या स्पेसच्या वापरामध्ये, लोकांना उपलब्ध असलेल्या नागरी सुविधांमध्ये, त्यांच्या शहरांमध्ये कुठे राहतात, कशा तऱ्हेने राहतात, याच्यामध्ये खूप इनइक्विटीज दिसतात. मुंबईतल्या कुठल्याही झोपडपट्ट्यांमध्ये बघा कोण राहतं, झोपडपट्ट्यांमध्ये दलित आणि मुसलमानच राहतात. मार्जिनलाइज समूह जे सगळे आहेत, हे मार्जिनलाइज सगळे समूह आपल्या शहरांच्या सीमांवर राहतात, आपल्या शहरातल्या सर्वात वंचित भागांमध्ये राहतात. एक रिसर्च पेपर आहे ऍक्च्युली, म्हणजे एक प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टचं नाव श्रक डेटा सेट म्हणून आहे. त्या श्रक डेटा सेटमध्ये आमचा पण सहभाग त्याच्यामध्ये आहे. भारतामधल्या प्रत्येक गाव आणि प्रत्येक वॉर्ड आपल्याला निरनिराळ्या डेटा सोर्समध्ये असतो. म्हणजे 91च्या सेन्ससमध्ये असतो, 2001च्या सेन्ससमध्ये असतो, 11च्या सेन्ससमध्ये असतो, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससमध्ये असतो, सॅटेलाइटवरनं आपल्याला तो दिसतो. तर आम्ही काय केलं की हा सगळं प्रत्येक गाव प्रत्येका डेटा सोर्समध्ये अक्रॉस टाइम जोडलं. म्हणजे समजा कुठली आता पाथरी नावाचं गाव असेल, ते पाथरी नावाचं गाव 1991च्या सेन्ससमध्ये कसं दिसतं, 2011च्या सेन्ससमध्ये कसं दिसतं, भारत सरकारने केलेलं सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससमध्ये कसं दिसतं, इकॉनॉमिक सेन्सस 5 मध्ये कसं दिसतं, 13च्या इकॉनॉमिक सेन्ससमध्ये कसं दिसतं, गेले 15 वर्ष सॅटेलाइट इमेजरी तिथे काय आहे, तिथे जंगलाचे कव्हर काय आहे, पाऊस किती पडतो, तिथे दरवर्षीचा पावसाचा डेटा काय आहे, तिथे पोल्युशनचा डेटा काय आहे, तिथे शाळांचा डेटा काय आहे, गेल्या 10 वर्षाचा आपल्याकडे तिथे किती शाळा आहेत, त्या शाळेत कुठल्या वर्गात किती मुलं होती, त्या मुलांच्या गळतीचं प्रमाण, हे सगळं प्रत्येक गावाचा डेटा. आणि हा डेटा जेव्हा बघितला जातो, आणि या डेटामध्ये जवळ पब्लिक ॲम्युनिटीशी एक श्रकच्या प्रोजेक्टच्या डेटाचा एक रिसर्चचा पार्ट म्हणून डार्टमथ कॉलेजने अभ्यास केला. त्यांना असं स्पष्ट दिसून आलं की जिथे जिथे वंचित समूह राहतात,
ज्या ज्या भागांमध्ये वंचित समूह राहतात तिथे तिथे सिस्टमॅटिकली शाळा, हॉस्पिटल, इतर पब्लिक फॅसिलिटीच्या तुलनेने अधिक दूर आहेत. त्यामुळे परिणाम असा होतो की आपल्या या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी जे भांडवल लागतं त्या भांडवलाचं डिस्ट्रीब्युशन अत्यंत एसिमेट्रिक असतं आणि अनइक्वल असतं. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची प्रत्येकाची क्षमता ही वेगवेगळी असते. त्याचा समाज कुठला आहे, त्याचा इतिहास कुठला आहे, तो राहतो कुठे, या सगळ्या गोष्टींमुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात पुढे जाण्याचे प्रॉस्पेक्ट ठरत असतात. आणि हा मुळात बेसिकली त्या व्यक्तीच्या जन्माबरोबर येणारी ही इनइक्वालिटी असते. आणि ही जी इनइक्वालिटी आहे ही आपोआप मार्केट्सनी करेक्ट होत नाही, बाजारपेठा करेक्ट करत नाही. उदाहरणार्थ, मला जर माझ्या घरी कोण शिकलेले नव्हते, मी शाळेत फार गेलो नाही, मी शाळेतनं 7वीतच मग शाळा सोडली, काहीतरी मजुरी करायला लागलो, तर पुढे 15-20 वर्षांनी हे जे माझं शिक्षण झालं नाही, माझ्या माझ्याकडे ज्या डिसॅबिलिटीज आलेल्या आहेत, या डिसॅबिलिटीज पुढे बाजारपेठा करेक्ट करत नाही. म्हणजे बाजारपेठेत पुढे असं होत नाही की मी पण कष्टाळू आहे भयंकर, मी अत्यंत चांगला दगड फोडतो म्हणून मला पुढे एका इंजिनियर एवढाच पगार मिळणार आहे कारण मी त्यात तेवढाच कसलेला आहे, असं होत नाही. मग असं होत नसेल तर मग आपल्याला जी विषमता, आर्थिक विषमता तयार होते आहे ती आर्थिक व्यवस्थेच्या बाहेरच्या या ज्या ऐतिहासिक कारणाने तयार होत असतील तर मग इट इज द स्टेट्स ड्युटी टू मेक शुअर दॅट दीज इनइक्वालिटीज आर ॲड्रेस्ड सो दॅट द इकॉनॉमी फंक्शन्स वेल. म्हणजे सगळ्या बाजारपेठांमध्ये लोकांना जर सहभाग एकाच स्टार्टिंग लाईनवर करायचा असेल, आणि हे अत्यंत मोठं प्रिक्विजिट आहे बाजारपेठेचे, मार्केट्स हॅव टू फंक्शन वेल, देयर इज टू बी कॉम्पिटिशन. स्पर्धा असेल तरच बाजारपेठा नीट चालू शकतात. आणि स्पर्धा कधी होऊ शकते, जेव्हा सगळ्या स्पर्धकांची स्टार्टिंग लाईन एकच असते तेव्हा स्पर्धा होऊ शकते. आणि त्यामुळे बेसिकली माझं सातत्याने अशी मांडणी असते की रिझर्वेशन जेव्हा आपल्या पुढे आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा रिझर्वेशन्स हे नॉन कॉम्पिटेटिव्ह किंवा कॉम्पिटिशनला विरोध करणारी रचना नाहीये. रिझर्वेशन्स किंवा कुठल्याही तरी अफर्मेटिव्ह ऍक्शन ही इनफॅक्ट कॉम्पिटिशन, हेल्दी कॉम्पिटिशन प्रमोट करणारी यंत्रणा. आणि म्हणून अफर्मेटिव्ह ऍक्शनची खूप गरज आहे. आणि आपल्याला अफर्मेटिव्ह ऍक्शनचे रिझल्ट सुद्धा दिसत आहेत. आपण कुठल्याही महाविद्यालयात जा किंवा कॉलेजमध्ये जा, आपल्याला असं दिसतंय की काही समाजांमध्ये, काही घटकांमध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शनमुळे 1-2-3 जनरेशनमुळे मोठ्या प्रमाणात मोबिलिटी झालेली. त्यामुळे रिझर्वेशन आर व्हेरी इम्पॉर्टंट. रिझर्वेशन अत्यंत महत्वाचा घटक आहे. आता रिझर्वेशन हे सगळ्यावर सोल्युशन आहे का, तर नाही. रिझर्वेशन हे सगळ्यावर सोल्युशन होऊ शकतं. रिझर्वेशन हे आवश्यक आहे. रिझर्वेशन जे विषमतेवर उत्तर आहे खरं आहे, पण आपल्या देशातल्या सगळ्या बेरोजगारीचं उत्तर रिझर्वेशन देऊ शकतं का, नाही. फक्त रिझर्वेशन साठीच आंदोलनं व्हावीत का, तर होऊ नयेत. त्याला कारण असं आहे की रिझर्वेशन आपण कशात करू शकतो, जॉब्स मध्ये करू शकतो. पण जॉब्स उपलब्ध पाहिजेत ना. जॉब्स कुठे आहेत आपल्या देशामध्ये. म्हणजे आज जर आपण रोजगाराची परिस्थिती आपल्या देशातली बघितली, झालंय काय की साधारण अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षित असं असतं की सगळ्या अर्थव्यवस्था सुरुवातीला ॲग्रिकल्चरल अर्थव्यवस्था असतात आणि ॲग्रिकल्चर अर्थव्यवस्थांमध्ये नंतर हळूहळू शेतीमध्ये उत्पादन सुधारणा होते, शेतीमध्ये उत्पादकता वाढते, शेतीमधनं माणसं मोकळी होतात, ती शेती बाहेर पडतात, त्यांना रोजगार कुठे मिळतो, औद्योगिकरण होतं आणि औद्योगिकरणामध्ये या लोकांना रोजगार मिळायला सुरुवात होते. आणि या लोकांना औद्योगिकरणामध्ये रोजगार मिळाल्यानंतर शेतीवर असलेल्या लोकांचं अवलंबित्व कमी होतं, उद्योगामध्ये काम करणाऱ्या लोकांचं अवलंबित्व वाढतं. सुरुवातीला हे साधे व्हाईट कॉलर जॉब्स असतात, इव्हेन ब्लू कॉलर जॉब्स असतात, फिटर वगैरे अशा टाईपचे जॉब्स असतात. इव्हेंच्युअली 2-3 पिढ्यांमध्ये हे लोक काम करत करत त्यांच्या शिक्षणाचा स्तर सुधारतो आणि मग ते मोठ्या प्रमाणात सर्व्हिसेसमध्ये जातात. आणि मग या सगळ्या ज्या डेव्हलप्ड अर्थव्यवस्था असतात, म्हणजे उदाहरणार्थ इंग्लंडसारखी अर्थव्यवस्था तुम्ही बघितली तर इंग्लंडची अर्थव्यवस्था सुरुवातीला प्रामुख्याने ॲग्रिकल्चर अर्थव्यवस्था होती. साधारण 15व्या-16व्या शतकापर्यंत इंग्लंडमध्ये पहिल्यांदा ॲग्रिकल्चर रेव्होल्युशन झाली, शेतीमधली उत्पादकता वाढली,
शेतीमधली उत्पादकता वाढल्यानंतर माणसं शेती बाहेर पडली, खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली, लोकांना उद्योगांमध्ये काम मिळायला लागलं. नंतर साधारण 100 ते 150 वर्ष मोठ्या प्रमाणात इंग्लंडचं औद्योगिकरण झालं आणि मग गेल्या 30 वर्षामध्ये इंग्लंडमधलं औद्योगिकरणाचं प्रमाण कमी होत आहे आणि सेवा क्षेत्रांचं प्रमाण वाढत आहे. आणि सेवा क्षेत्रांचं प्रमाण कुठे वाढत आहे तर हाय एंड सर्व्हिसेसमध्ये वाढत आहे. म्हणजे लिगल सर्व्हिसेस असतील, मेडिकल सर्व्हिसेस असतील, एज्युकेशनल सर्व्हिसेस असतील, या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये एम्प्लॉयमेंटचं प्रमाण वाढतं आणि मग हे देश विकसित होतात कारण तिथे अर्निंग्स खूप जास्त असतात. म्हणजे इंग्लंडमधल्या एखाद्या मोठ्या वकिलाचं अर्निंग हे खूप जास्त असतं किंवा एखाद्या प्रोफेसरचं अर्निंग हे खूप जास्त असतं किंवा एखाद्या टॅक्स कन्सल्टंटचं अर्निंग हे खूप जास्त असतं. ही मोठ्या प्रमाणात अर्निंग असतात आणि म्हणून मग हे देश अधिक जास्त उत्पादन करणारे सेवा क्षेत्रातले देश होतात. हे जगभर झालं. चीन सारख्या देशामध्ये, जपान सारख्या देशांमध्ये, साऊथ कोरिया सारख्या देशांमध्ये सुद्धा हेच झालं. चीनमध्ये सुरुवातीला शेतीत क्रांती झाली, साऊथ कोरियामध्ये सुरुवातीला शेतीत क्रांती झाली. मोठ्या प्रमाणात शेतीतनं तिथनं जो सरप्लस लेबर तो शेतीमध्ये सुधारणा करून शेतीमध्ये ॲब्झॉर्ब करून घेतला गेला. शेतीमध्ये लोकांची उत्पन्न वाढली आणि म्हणून मग औद्योगिकरण झालं. भारतात काय झालं आणि त्याच्या मागे लँड रिफॉर्म्स होते. म्हणजे शेतजमिनीचं पुनर्वाटप वगैरे हे मोठ्या प्रमाणात इंग्लंडमध्ये झालं, साऊथ कोरियामध्ये झालं. छोटे छोटे फार्म्स तयार झाले, त्या फार्म्सवर लोकांनी कामं केली, त्यांना तिथे रोजगार मिळाला, त्यातनं त्यांची उत्पन्न वाढली. म्हणून चीनमधले उद्योगपती होते ना, चीनमधले उद्योगपती प्रामुख्याने कृषी क्षेत्रात आले. गावातल्या लोकांनी उद्योग सुरू केले. चीनमध्ये औद्योगिकरण गावांमध्ये झालं. साऊथ कोरियामध्ये औद्योगिकरण गावागावांमध्ये सुरुवात झाली. जपानमध्ये औद्योगिकरण गावागावांमध्ये झालं कारण गावातल्या शेतकऱ्यांकडेच पैसे आले, कारण त्यांचे धंदे व्यवस्थित चालले, त्यांची शेती व्यवस्थित झाली. भारतामध्ये तसं झालंच नाही. भारतामध्ये फार पूर्वीपासून शेतीवर मोठ्या प्रमाणात लोक अवलंबून होते. म्हणजे इव्हन ब्रिटिश काळामध्ये सुद्धा 70-80% लोक शेतीवरच अवलंबून होते आणि हे प्रमाण फार कमी झालंच नाही. कारण भारतात एक तर मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं नाही ब्रिटिश काळामध्ये आणि जे झालं त्यात पण पुरेसे लोक शेतीतनं शहरांकडे आले नाहीत. भारतामध्ये मायग्रेशन तुलनेने कमी होतं. आज सुद्धा भारतामध्ये 45% लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीचं शेअर 15% 16%च आहे GDP मध्ये, पण 45% लोक शेतीवरच अवलंबून आहेत. अपेक्षित काय होतं, औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात होईल आणि औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर लोक शेतीतनं उद्योगांमध्ये येतील आणि उद्योगांमध्ये आल्यानंतर शेतीवरचा भार कमी होईल. पण औद्योगिकरण आपलं झालंच नाही. म्हणजे साधारण 1960-70 पासून आपला मॅन्युफॅक्चरिंगचा शेअर आहे GDP मधला, तो साधारण 15-16% तेवढाच चिटकून बसलेला आहे आणि तो हलत नाही. शासनाने खूप प्रयत्न केले, म्हणजे मेक इन इंडिया केलं, स्टँडअप केलं, अनेक तऱ्हेचे प्रयत्न आपण करून बघितले, पण तो GDPचा शेअर काय वाढत नाही. GDP मधला जो मॅन्युफॅक्चरिंग शेअर आहे तो काही वाढत नाही. मग वाढतंय काय, शेतीतनं लोक बाहेर तर पडत आहेत कारण आता शेतीची प्रमाणच कमी होत आहे. एकूण बहुतेक सगळी शेती आता अत्यंत छोटी. इथं मराठवाड्यात तरी तुमच्याकडे 5 एकरवाला 10 एकरवाला शेतकरी मला भेटतो. जर पश्चिम महाराष्ट्रात गेलो किंवा कोकणात गेलो तर कोकणात माझ्याकडे 20 गुंठे 17 गुंठे असे शेतकरी असे सगळे शेतकरी असतात. माझ्याकडे मी जिथे राहतो तिथे पण 3 एकरवाला शेतकरी म्हणजे मोठा शेतकरी होतो. आमच्याकडे जमिनीच नाही आहे. भारतात सगळीकडे साधारण लँड होल्डिंग हे 1.5 हेक्टर आहे शेतकरी कुटुंबाचं, 1.5 हेक्टर. आणि शेतकरी कुटुंबाचं मासिक उत्पन्न शेतीपासून 11 ते 12 हजार रुपये. त्यामुळे लोक शेतीमधनं बाहेर पडतात. पण शेतीमधनं बाहेर पडल्यानंतर उद्योगांमध्ये आपल्याला उद्योग कुठे आहेत. मग हे सगळे लोक जातात व्हॉट इज कॉल्ड सेवा क्षेत्र, ज्याला आपण युफेमिस्टिकली सेवा क्षेत्र म्हणतो. पण आपल्याकडे सेवा क्षेत्रात जे सगळे लोक काम करतात ते काय सॉफ्टवेअर टेक्निक इंजिनियर लॉयर्स वगैरे नसतात. ते होतात ड्रायव्हर होतात, इस्त्री करून देणारे होतात, वॉचमन होतात. तर अशा तऱ्हेने आपल्याकडे जो खूप मोठा वर्ग आहे, म्हणजे जर कुठल्याही शहरामध्ये तुम्ही गेलात आणि शहरातलं एम्प्लॉयमेंट स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणारा माणूस म्हणजे काय असतो, कुठेतरी वॉचमन असतो, त्याला 12 ते 13 हजार रुपये पगार असतो. कुठेतरी ड्रायव्हर असतो. ड्रायव्हर हा खूप मोठा व्यवसाय आहे आपल्याकडे, खूप मोठा व्यवसाय. म्हणजे आज पुणे जिल्ह्यामध्ये काही आकड्यामध्ये बघितले की 70,000 लाडक्या बहिणींच्याकडे 4 व्हीलर निघाले. पण याचा अर्थ असा नाही की ते श्रीमंत आहेत. त्यांचे नवरे ड्रायव्हिंगचा उद्योग करतात, त्यांचे टुरिस्ट गाड्या आहेत, त्या गाड्या चालतातच असं नाही.
त्यामुळे कोणतरी फोन करणार, मग पुण्याहून पाचगणीला कोणाला तरी सोडणार, अशा तऱ्हेचे हे उद्योग आहेत. या गाड्या कर्जावर घेतलेल्या आहेत, त्यांचे व्यवस्थित उद्योग चालत नाहीये, त्या बहिणी गरीबच आहेत. पण हे जे व्यवसाय आहेत, हा एक सेवा क्षेत्र आपल्याकडे आलेलं आहे. जिग इकॉनॉमी हा खूप मोठा भाग आता नवीन सुरू झालेला आहे. पण अडचण अशी आहे या सगळ्या क्षेत्रांमध्ये की या सगळ्या क्षेत्रांमध्ये जो रोजगार उपलब्ध आहे ना, तो रोजगार चांगल्या दर्जाचा नाही. म्हणजे ड्रायव्हरची जी नोकरी आहे, उदाहरणार्थ आमच्याकडे वाईहून सकाळी तर तुम्ही निघाला 5:30, भयंकर इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सकाळी 5-5:30 वाईहून प्रायव्हेट गाड्या जायला सुरुवात होते. 500 रुपये सीट मुंबईला आणून सोडतात. वाई साधारण 4 तासामध्ये मुंबईला. वाटेत जे टोल नाके आहेत तिथे त्यांचे काहीतरी सेटिंग असतं, ते टोल बिल भरत नाहीत. तिथे गेल्यावर तर टोल नाक्यावर काहीतरी एक नाव सांगतात आणि मग पुढे निघून जातात. ही सगळी जी व्यवस्था आहे याच्यामध्ये आमच्या वाईगावमध्ये किमान 250 ते 300 तरुण कामाला आहेत या व्यवसायामध्ये. रोजचा त्यांचा व्यवसाय आहे, गेले कित्येक वर्ष तोच चालू आहे. तो रेट पण तेवढाच फिक्स आहे 500 रुपये. आणि त्यांना जेव्हा विचारतो का रे ह्याच्यावर तुला काही भवितव्य दिसतं का, ते म्हणतात भवितव्य दिसत नाही मला. मी ह्याच्यात लग्न करून राहू शकतो का, नाही. मी घर बांधू शकतो का, नाही. माझ्या मुलाबाळांना मी शाळेत पाठवू शकतो का, नाही. याच्यावर एक सुखी जीवन जगू शकतो का, नाही. तर अशा तऱ्हेचा रोजगार हा आपल्याकडे आज खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि अडचण अशी होतीये की आपल्याला असं वाटतं याच्यातनं साहजिक हिची, आणि ही शिकलेली मुलं आहेत, ही शिकलेली नाही आहे असं नाही आहे. ही मुलं कष्टाने शिकलेली आहेत. म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातलं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा जो डेटा येतो त्याच्यामध्ये आपल्याला ही आकडेवारी असते की वडिलांचं शिक्षण किती आणि मुलाचं शिक्षण किती, किंवा सासूचं शिक्षण किती आणि सुनेचं शिक्षण किती. याच्यामधले आम्ही गॅप्स काढले जिल्ह्यावार. तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की पश्चिम महाराष्ट्राचे गॅप अत्यंत छोटे आहेत. कारण पूर्वी वडील पण शिकलेले होते आणि मुलं पण शिकलेली आहेत. सासू पण शिकलेली होती आणि सून पण शिकले. माझी आई पण PhD आणि माझी बायको पण PhD. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काय फरक पडत नाही. पण विदर्भामध्ये बघितलं, मराठवाड्यात बघितलं, वडील 4थी आहेत, मुलगा ग्रॅज्युएट आहे. ह्या ज्या मोठ्या गॅप झाल्या त्या एज्युकेशनल मोबिलिटी झालेली. आणि ही जी मुलं शिकली आहेत ही कष्टानं शिकली आहेत, कारण ही फर्स्ट जनरेशन लर्नर आहेत. त्यांच्याकडे जे आवश्यक सोशल कॅपिटल होतं, कल्चरल कॅपिटल होतं, इतर पश्चिम महाराष्ट्रात जे होतं उच्चवर्णीय समाजांकडे ते नव्हतं. या सगळ्या अडचणी घेऊन ही मुलं शिकलेली आहेत. त्यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत. ते अनेक पोलीस भरत्यांवर गेलेले आहेत, ते अनेक मिलिटरी भरत्यांवर गेलेले आहेत, ते बस स्टँडवर झोपलेले आहेत. अनेक तऱ्हेनं रिजेक्ट होत, कुठे D.Ed कर, कुठे B.Ed कर, असं करत मिळेल त्या डिग्र्या करत करत ही मुलं आज आहेत. पण या मुलांना नोकऱ्या नाही आहेत. म्हणजे नोकऱ्या नाहीत त्या कशा आहेत, जिग इकॉनॉमीच्या नोकऱ्या आहेत ना. पण ही मुलं काय म्हणतात, अरे मी एवढ्या कष्टाने शिकलो, मी काय लगेच वडापावची गाडी टाकू का, किंवा मी लगेच तुला अमेझॉनवर डिलिव्हरी बॉय होऊ का. इतकं जे मी गुंतवणूक केलेली आहे स्वतःमध्ये, त्या गुंतवणुकीवर मला काहीतरी परतावा तुम्ही देणार आहात की नाही. म्हणून ही मुलं सध्या काहीच करत नाही. याला आम्ही नॉट इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग ही जी कॅटेगरी आपल्या डेटामध्ये आहे, भारत सरकारचा PLFचा डेटा बघितला तर अशी मुलं की जी शिकतही नाही आहेत, जी कुठे ट्रेनिंगला नाही आहेत, जी रोजगारामध्ये नाही आहेत, जी नोकरी शोधतही नाही आहेत, असं त्यांचं आहे. म्हणजे त्यांचा विश्वास सुद्धा उडून गेलेला. आपल्याला नोकरी मिळते न मिळते याच्यावर त्यांचा विश्वासही उडून गेलेला आहे. अशी नुसती बसलेली मुलं आज कुठेतरी छोटं काम मिळालं करणारी आहेत, कुठं मोर्चात जाणारी आहेत, कुठं जाळपोळ करणारी आहेत, अनेक तऱ्हेने मुलं आहेत. आता ही जी सगळं जे इंधन बसलेलं आहे यांना हे वाटणं स्वाभाविक आहे की आपल्या गावामध्ये समजा एखादा मागासवर्गीय विद्यार्थी माणूस दिसला, शिक्षक दिसला, आपल्याला अरे हा तर शिक्षक आहे, याला रिझर्वेशनमुळे नोकरी मिळालेली आहे, याने आता घर बांधलेलं आहे, म्हणजे हा आपल्याला मार्ग आहे आणि म्हणून आपण रिझर्वेशनसाठी आंदोलनं करतो. हे स्वाभाविक आहे. पण हे सोल्युशन होणार नाही, कारण त्या तऱ्हेच्या नोकऱ्या सुद्धा उपलब्ध नाही. आज आपल्याला गरज कशाची आहे, तर आज आपल्याला गरज 2 गोष्टींची. म्हणजे आंदोलनं होणं कशासाठी आवश्यक आहे, आंदोलनं 2 गोष्टींसाठी आवश्यक आहे. एक तर चीनमध्ये ज्या तऱ्हेचा रोजगार निर्माण होऊ शकला, किंवा व्हिएतनाममध्ये ज्या तऱ्हेचा रोजगार निर्माण होऊ शकला, किंवा साऊथ कोरियामध्ये ज्या तऱ्हेचा रोजगार निर्माण होऊ शकला, त्या रोजगारामागे तिथल्या व्यवस्थेने तिथल्या शिक्षणात केलेली गुंतवणूक होती. चीनमध्ये काही कारण असेल, म्हणजे मावचं एक रेडबुक असायचं आणि त्या रेडबुकमध्ये मावची वचनं असायची आणि ती शाळेतल्या सगळ्या मुलांना ती वचनं वाचायला यायला पाहिजेत म्हणून त्यांनी सगळ्यांना शिकवलं, प्रत्येकाला, पण त्यावेळेस शिकवलं. आणि ही मुलं शिकली आणि ही मुलं शिकली. चीनमध्ये आज पहिल्या 100 जगातल्या 100 विद्यापीठांमध्ये 7 विद्यापीठे चीनमधली आहेत. चीनने गुंतवणूक केली आपल्या मुलांना आणि ही गुंतवणूक केल्यामुळे चीनमधला जो कामगार आहे त्याची उत्पादकता प्रचंड आहे.
आणि त्याची उत्पादकता प्रचंड असल्यामुळे तो जगभर लेबर इंटेन्सिव्ह मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्ट्स करू शकतो. आज आपल्याकडे आपण ही गुंतवणूक केलेली नाही, आपण आपल्या शाळांमध्ये गुंतवणूक केलेली नाही आहे, महाविद्यालयांमध्ये गुंतवणूक केली नाही आहे. त्यामुळे आपला सर्वसाधारण जो माणूस आहे, सर्वसाधारण जो तरुण माझ्या पुढे आहे, त्याची प्रोडक्टिव्हिटी ही खूप कमी आहे. म्हणजे आपण आता आयफोन बनवायला लागलेलो आहे भारतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. मेक इन इंडियामध्ये आपण करतो काय, आपण आयफोनचे कंपोनेंट चीनमधनं मागवतो, इथे आपण असेंबल करतो आणि पाठवतो. म्हणजे आम्ही आयफोन मॅन्युफॅक्चर कसं म्हणतो, पण तरीही भारतातल्या आयफोनपेक्षा दुबईतला आयफोन स्वस्त पडतो ना. नातेवाईक जेव्हा दुबईत, मला इथे फोन घ्यायचा मित्र असं दाडी इथे घेऊ नको ना, कोण दुबईवर येणार असेल त्याला सांग तुला 25, कारण आपली उत्पादकता कमी आहे, आपण असेंब्ली सुद्धा नीट करू शकत नाही. याचं कारण काय की आपण ती गुंतवणूक लोकांमध्ये केलेली नाही, शिक्षणामध्ये केलेली नाहीये, आणि दुसरं खूप महत्वाचं आपण आरोग्यामध्ये गुंतवणूक केलेली नाही. आज आपल्याकडे 37-38% मुलं आज सुद्धा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे डेटा दाखवतो आज कुपोषित आहेत. आणि खूप रिझल्ट आहे असं दाखवतो की कुपोषित मुलं जेव्हा असतात, विशेषतः लो बर्थ वेट बेबी जेव्हा असतात, तेव्हा त्यांची शैक्षणिक प्रगती योग्य होत नाही. त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी असतो, त्यांना मार्क कमी पडतात, ते स्पर्धेत टिकून राहू शकत नाहीत मुलं, ही आयुष्यात मागे पडतात. तर आरोग्यावर आणि शिक्षणावर गुंतवणूक होणे या देशामध्ये आवश्यक आहे, आणि शिक्षण आणि आरोग्यावर गुंतवणूक व्हावी, आणि सरकार यातनं हळूहळू हात बाहेर काढून घेते, हेही आपल्या सगळ्यांच्या आता लक्षात आलेलं आहे. म्हणजे शासकीय धोरण नागरिकांबाबत काय आहे, तर तुमचं तुम्ही बघून घ्या असं. म्हणजे तुमच्या मुलांना तुम्हीच शिकवा, तुम्ही आजारी पडलात तुम्हीच तुमची तब्येत सांभाळा, तुम्ही तुमचंच, बाबा तुम्हाला स्वच्छ पाणी वगैरे मी देऊ शकत नाही, तुम्ही तुमचेच वॉटर फिल्टर लावा, आम्ही तुम्हाला सेक्युरिटी देऊ शकत नाही, तुम्ही तुमच्याच गेटेड कम्युनिटी करून तुम्ही तुमचेच वॉचमन लावा. हीच परिस्थिती आपण हळूहळू तयार करतो. तर या ज्या पब्लिक सुविधा आहेत त्या सुविधा मिळाव्यात म्हणून मात्र आंदोलन होणं गरजेचं आहे. म्हणून आरक्षणाची जी आंदोलनं आहेत, मला खूप आनंद झाला होता पाहिजे. मराठा आरक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांचं मोबिलायझेशन झालं होतं, एवढी जनशक्ती होती, त्याच्यामागे जनचेतना होती एक मोठ्या प्रमाणात. पण हेच आंदोलन जर शिक्षणासाठी, मोफत दर्जेदार शिक्षण, मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा, किंवा सर्वांना परवडेल असं दर्जेदार शिक्षण, सर्वांना परवडेल अशा आरोग्य सुविधा, याच्यासाठी जर हे आंदोलनाला थोडी दिशा आपण बदलली असती तर ते अधिक सर्वसमावेशक आंदोलन होऊ शकलं असतं, त्या आंदोलनाला गती येऊ शकली असती, आणि हे सरकारकडनं त्याला प्रतिसादही अधिक जास्त चांगला मिळू शकला असता. पण ते दुर्दैवाने तसं झालं नाही. त्याला अनेक कारण आहेत, आणि पुन्हा जाती व्यवस्था आणि लोकांची आंदोलनं आणि हे सगळं एखादे गुंतलेलं कसं असेल तर आपल्याला मागे कसं ठेवतं, याचं हे क्लासिक उदाहरण आहे. तर माझा आता मुद्दा असा होता आपल्या सगळ्यांसमोर की एकतर अफर्मेटिव्ह ऍक्शन आम्ही ज्याला म्हणतो ही अत्यंत गरजेची आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. भांडवलशाही अर्थव्यवस्था स्पर्धात्मकरित्या नीट चालावी म्हणून याची गरज असते. रिझर्वेशन हे अँटी कॉम्पिटेटिव्ह नाहीत, रिझर्वेशन हे मेरिट विरोधी नाहीत, रिझर्वेशन हे स्पर्धा विरोधी नाहीत, रिझर्वेशन हे चांगली निकोप स्पर्धा व्हावी म्हणून आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. त्या जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत अर्थव्यवस्था नीट चालणार नाही, अर्थव्यवस्था विषम राहील, आणि अर्थव्यवस्था जोपर्यंत विषम राहील त्यात मोठ्या प्रमाणात लोकांना, आपल्याला शिक्षण, आरोग्य या सगळ्या गोष्टींपासून लोक जर वंचित राहिले तर आपला आर्थिक विकास सुद्धा वेगाने होणार नाही. ही थोडक्यात माझी मांडणी होती. मला आपल्या सगळ्यांशी बोलायचं हो. एक तर काय म्हणजे जन्माधिष्ठित जी आपली स्थिती आहे आणि दुर्बलता, त्यावर आपण मात करू शकलेलो नाही. ते 75 वर्षानंतर आपल्याला दिसत आहे. आणि तसं पाहिलं तर तुम्ही आरक्षण आणि अफर्मेटिव्ह ऍक्शन हे दोन्ही एका अर्थाने समान अर्थ वापरतात, थोडासा फरक आहे, पण तो मुख्य मुद्दा असा आहे की आपले संविधान 75 वर्षामध्ये आपल्याला त्या मार्गाने नेऊ इच्छित होता, पण आपण तिथे पोहोचलेलो नाही. आणि आज अवस्था अशी आहे बदलत्या जागतिक संदर्भामध्ये की 100 कोटी लोक या देशामध्ये आणि 10 कोटी लोक महाराष्ट्रामध्ये, आज अशा अवस्था आहे ज्या नीट तुम्ही सांगितलं ना, शिक्षणात, ना रोजगारात, ना प्रशिक्षणात. आणि हे जे प्रमाणित विद्वान आपण सगळे तयार करायला लागलो विद्यापीठांच्या मध्ये,
त्याच्यामध्ये एम्प्लॉयबिलिटी नाही, तर या कोंडीतून आपण मार्ग कसा काढणार? कारण आपण भूसुधार केला नाही, आपण संपत्ती उत्पन्नाची विषमता कमी करू शकत नाही, आणि आपण लोकांना स्वप्न दाखवतो. म्हणजे या पिढ्यांचं आपण काय करणार आहोत, हा काही याला काही स्पर्श करावा. आणि काल फार महत्वाचा एक मुद्दा तुम्ही मांडला, वेळ लागला, की आपल्या 200 जगातल्या टॉप 200 विद्यापीठामध्ये आपल्याकडे एकही विद्यापीठ नसणं हे सुद्धा आपल्या शिक्षणाची काय अवस्था आहे आणि आरोग्याची काय अवस्था आहे, त्याच्यावर थोडंसं मला वाटतं या तरुण पिढीकडे बघताना मला एकाच बाबत काळजी वाटते, एकच काळजी वाटते, आणि आय थिंक तुम्हाला सगळ्यांना खरं तर यात विशेष रस असायला पाहिजे. तुम्ही भारताच्या डेमोग्राफिक डिव्हिडंड याविषयी वाचलं असेल. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे आपण असं म्हणतो की भारताकडे आपली पिढी, तरुण लोक खूप आहेत, आणि तरुण लोक पुढे काम करतील, आणि अर्थव्यवस्था, ज्या अर्थव्यवस्थे लोक तरुण असतात ती अर्थव्यवस्था वेगाने वाढते वगैरे वगैरे. भारतामध्ये आता ऑलरेडी गेली काही वर्ष एक डेमोग्राफिक बदल होतोय, म्हणजे जनन दर घसरत आहेत. आता आपण ऑलरेडी 2.1 या जवळजवळ रिप्लेसमेंट रेटला भारताची डेमोग्राफिक प्रोसेस आलेली आहेत. म्हणजे 2 जोडपं जर असेल तर त्यांना साधारण 2.1 मुलं सरासरी असतात, आणि मग बालमृत्यू वगैरे धरता हे जवळजवळ रिप्लेसमेंट रेट होतं. म्हणजे काही वर्षांनी आपल्याकडे नवीन मुलं जन्माला येणं खूप कमी होईल, जे आहेत त्यांची वय वाढत जातील, आणि पॉप्युलेशन विल बी ओल्ड. आणि याला फार वेळ लागणार नाही. म्हणजे तुम्ही कदाचित यू विल बी द लास्ट डेमोग्राफिक डिव्हिडंड जनरेशन. तुम्ही जेव्हा रिटायर व्हाल, किंवा तुम्ही जेव्हा तुमचं कार्यकाल संपेल, तेव्हा तुमच्या पुढचा भारत सगळा म्हातारा भारत असेल. आणि प्रश्न असा आहे की जेव्हा भारत म्हातारा असेल, म्हातारे होणं क्रमप्राप्त आहे, सगळे लोक म्हातारे होतात, पण आपण जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा आपल्याकडे पुरेसे पैसे असणं आवश्यक असतं. आपल्याकडे जर बँक बॅलन्स नसेल, पैसे नसतील, तर मग म्हातारा झालं तर मग खूप मोठी अडचण आहे. तुम्ही बघितलं असेल रस्त्यावर असे अनेक म्हातारे लोक असतात की ज्यांच्याकडे काहीच संसाधनं नसतं, त्यांना कोण विचारत पण नाही, बरोबर. जेव्हा एखादा देश म्हातारा होतो त्याच्या पुढे हाच प्रश्न. त्यामुळे आपण श्रीमंत होणार आहोत का, किंवा मिडल क्लास तरी होणार आहोत का आपण जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा, हा आपल्या पुढे प्रश्न आहे. तो आज महत्वाचा प्रश्न आहे, कारण भारत हा, आपण किती विश्वगुरु म्हणालो तरी भारत हा ऍट द मोमेंट लोअर मिडल इन्कम कंट्री आहे. म्हणजे आपलं दरडोई उत्पन्न किती आहे, $2,500 आहे, आणि त्या $2,500 मध्ये पण वरच्या 1% जर काढून टाकलं अदानी अंबानी वगैरे, तर ते आपलं साधारण $1,800 पर्यंत येतं. म्हणजे आपण गरीब देश हे $1,500 थांबतात, आपण ते गरीब देशांच्या थोडं वर, म्हणजे आपण कनिष्ठ मध्यम वर्गीय आहोत तळाशी. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जर श्रीमंत व्हायचं असेल तर श्रीमंत होण्यासाठी साधारण 2050 पर्यंत श्रीमंत होण्याचा थ्रेशोल्ड $22,000 ते $23,000 असणार आहे. म्हणजे आपलं आत्ता जे राष्ट्रीय उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्न, 10पट आपल्याला झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला 10 ते 12% वाढीचा दर वर्षी गाठला पाहिजे. पुढचे अरिथमेटिक्स साधे गणित आहे, 10 ते 12% वाढीचं ग्रोथ रेट आपल्याला पुढची साधारण 25 वर्ष गाठला पाहिजे. आणि आपण आतापर्यंत एकदाच आपण 10%च्या वर गेलेलो आहोत, 1991 म्हणजे स्वातंत्र्यानंतर. आणि 3 वर्षाचा फक्त आपण एक सरासरी 8-9% गाठलेला आहे, 9% गाठलेला आहे. या क्षणी आपला ग्रोथ रेट 6.4% आहे, 6.4%. आणि तो 2007 पासून जर ग्रोथ रेटचा ॲव्हरेज काढला तर तो एक्झॅक्टली 7.5 आहे. म्हणजे गेल्या 20 वर्ष आपला ग्रोथ रेट स्टेबल आहे. आपल्याला 10%नी जायचं आहे, आणि 10%ने आपण जायचं कसं याचा रोडमॅप आपल्याकडे नाही आहे. आणि तो रोडमॅप, त्याच्यासाठी 2च कळीचे मुद्दे आहेत. वी हॅव टू इन्व्हेस्ट इन पीपल. लोकांमध्ये गुंतवणूक करणे, लोकांची उत्पादकता वाढवणे, उत्पादकता वाढल्यानंतर स्पर्धात्मकता वाढवणे, जगभर आपला सामान विकणे, माल विकणे, याच्यासाठी आवश्यक असणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्या संस्थात्मक रचना, सगळ्या शिक्षणामध्ये जे काय करायला पाहिजे हे करणं ही सध्या आपल्याला प्रायोरिटी असायला पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्याला या रोडमॅपमध्ये फार दिसत नाही आहे. म्हणजे आपल्या जे इव्हन टेक्नॉलॉजीबाबत रिॲक्शन आहे त्या अशा नीजर्क रिॲक्शन असतात. म्हणजे चॅटबॉट तुम्हाला माहीत असेल, ओपन एआय माहीत असेल. मग ओपन एआय नंतर अमेरिका चायनाला म्हणलं आम्ही तुम्हाला ते एनव्हिडिया चिप्स देणार नाही. चायना म्हणलं आम्ही आमचंच करू, म्हणून चायनाने स्वतःचा डीपस्पीक केला. त्याच्यानंतर आपण म्हणतो की आम्ही पण आमचा करणार 6 महिन्यामध्ये. कशाला बाबा. म्हणजे
चायनाला तर नव्हत्या चिप्स म्हणून त्यांनी संशोधन करून केला. अमेरिकेचं ऑलरेडी आहे. बरं, त्या डेटा जर तुम्ही जे AI ट्रेन करणार ते ट्रेन करायला डेटा तरी आहे का तुमच्याकडे? आणि तुमचा डेटा पण नाही. तुमचा डेटा फेसबुककडे आहे, मेटाकडे आहे, लोकांकडे डेटा आहे. त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीमध्ये इनोव्हेशन आपण करणार कसे? आपण फक्त एवढंच म्हणाले आपले मंत्री की आम्ही पण 6 महिन्यात आमचं आणणार. पण मग कशासाठी, का आणि कसा? तर आपण फक्त बोलतोय की आम्हाला 2047 साली आम्ही काहीतरी म्हणजे विकसित राष्ट्र होऊ, विकसित, पण आपल्याकडे रोडमॅप्स नाही. आणि हे रोडमॅप्स जोपर्यंत आपल्याकडे नाही आहेत तोपर्यंत आय थिंक आता आमची जनरेशन तर गेली, युअर जनरेशन हॅज टू वर्क. कारण यू विल ग्रो ओल्ड, एव्हरीबडी ग्रोज ओल्ड, but please make sure that you are rich when you grow old, or at least enough, right, to survive, because you will live very long. You will live in your 80s or 90s. Now already we are all living in the mid 70s. तुम्ही 80च्या पुढे जाल, तुम्हाला अनेक टाईपच्या लाईफस्टाईल डिसीजेस असतील. तुमच्याच्याने डायबेटीस असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, कार्डियक इलनेसेस असतील, कामं होणार नाहीत आणि पैसे लागतील. आणि वी हॅव टू बी व्हेरी 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 अबाउट दॅट. आणि देअरफॉर इट्स अल्टिमेटली टू यू टू काइंड ऑफ स्पीक अप अँड से प्लीज लुक आफ्टर आवर फ्युचर वेन वी ग्रो ओल्ड. थँक्यू. धन्यवाद सर. आपल्या भारताची ज्या पद्धतीने सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक बाजू तुम्ही स्पष्ट केली, आंदोलनाची दिशा नेमकी कशी असावी ज्याबद्दल तुम्ही स्पष्ट केले, त्याचा फायदा नक्कीच पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना, इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांना नक्कीच होईल असं मला तरी वाटतं. आणि आता कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी प्राचार्य डॉक्टर रेखा शेळके मॅडमला बोलवते. आपण त्या दिशेने जायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना कुंभामध्येच जायला पाहिजे. पुढच्या 144 वर्षाने पुढचं होईल. पण नाही, म्हणजे वी नीड टू थिंक सिरियसली अबाउट वेअर वी आर गोइंग इन द लॉंग रन. म्हणजे उदाहरणार्थ शेतीचं काय करायचं? शेती इज अ ह्यूज प्रॉब्लेम. अनेक पॉलिसी इंटरव्हेन्शन्स पाहिजे. वी आर नॉट गोइंग टू डू दॅट. एम्प्लॉयमेंट, कॉम्पिटिटिव्हनेस, एक्सपोर्ट्स, जॉब क्रिएशन, एन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज. आपण 2070 साली नेट कार्बन निगेटिव्ह होणार म्हणतो, पण नक्की कसं? आणि विचार करून प्रॉब्लेम काय माहितीये का? वी डोंट हॅव द स्टेट कपॅसिटी. म्हणजे देर आर लॉट ऑफ पीपल नाव सेइंग की आपण वरच्या लेवलला ठरवतो सगळं, पण वेन इट कम्स डाऊन टू द ऍक्च्युअल कपॅसिटी स्टेट टू इम्प्लिमेंट, म्हणजे आपण लोकांना अजूनही हेल्मेट सुद्धा घालायला लावू शकत नाही. रॉंग साईडचं ट्रॅफिक आपण बंद करू शकत नाही. दिस डोंट. त्यामुळे होतं काय की आपण ग्रीन एनर्जी म्हणतो, मग ग्रीन एनर्जी म्हणतो, मग एखादी कंपनी म्हणते की आता आम्ही पवनचक्क्या लावतो, आणि मग ग्राउंड लेवलला गव्हर्नन्सचा जो इश्यू असतो तो म्हणतो मी 20 गुंठे क्षेत्रावर करार केलाय पण मला 22 गुंठे करायचं आहे. मग मी गावातल्या 4 लोकांना पैसे देतो, मला काही अडचण होऊ नये म्हणून, कारण माझा त्या व्यवस्थेमध्ये गव्हर्नन्सच्या कपॅसिटीमध्ये विश्वास नसतो. आणि मग त्यातनं अनेक तऱ्हेचे रायव्हलरीज तयार होतात, अनेक तऱ्हेचे इन्स्टिट्यूशनल कॅप्चर होतात. हे सगळं तुम्ही आता बघतात. तर ग्रीन एनर्जी जर करायची असेल तर गोल चांगला आहे की आपण काय 500 मेगावॉट ग्रीन एनर्जी करूया, मेगावॉट एनर्जी करूया, पण त्याचं जे इम्प्लिमेंटिंग स्ट्रक्चर खालच्या लेवलपर्यंत यायला पाहिजे ना, मेकॅनिझम. दॅट स्टेट कपॅसिटी ऑल्सो वी डोंट हॅव. And there is a classic book now by a man called Karthik Muralidharan which says की तुम्ही बाकी काय करू नका, इम्प्रूव्ह इंडिया स्टेट कपॅसिटी. तर म्हणतात की तुम्ही, आपण असं बघतो की आम्ही शिक्षणावर किती खर्च केला, पण जो खर्च आपण करतोय त्याचा ऍक्च्युअली ग्राउंड लेवलचं इफेक्टिव्हनेस काय आहे, त्या शिक्षण व्यवस्थेचं आपलं मॉनिटरिंग काय आहे, इव्हॅल्युएशन काय आहे, आपल्याकडे पुरेशी माणसं आहेत का या गोष्टी करू शकणारी, त्यांची क्षमता काय आहे, हे सगळं बघणं आपल्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. आणि स्टेट कपॅसिटी इज अनदर व्हेरी मेजर एरिया वेअर वी नीड टू इन्व्हेस्ट. अजून कोणाला प्रश्न आहे? विद्यार्थी? सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक निर्देश आहे की 14,000 लाख टन सोयाबीन विकत घ्यायचे. सध्याचे जे जास्त चालू आहे, तर शेतकऱ्याचं ते किती 8,000 लाख टन त्याचं उत्पादन सोयाबीन विकत घेतलं. आज सध्याच्या खालच्या कॅबिनेटमध्ये असा विषय झालेला आहे सोयाबीनची आणखी खरेदी करावं, हे राजस्थान आणि मध्य प्रदेशात बंद झालेलं आहे. तर
विशेष आमचं लातूर डिस्ट्रिक्ट आहे ते घेण्याचे चालू आहे. तर सर तुम्ही म्हणलात किंवा सुधारणा झाली पाहिजे शेतकऱ्याचे औद्योगिक जास्त औद्योगिक ट्रान्सफर मध्ये. पण जर त्याची जर मालाचं उत्पादन जर घेत नसेल तर कसं होऊ शकते? ते 2-3 मुद्दे आहेत. म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की हमीभाव हा अत्यावश्यक आहे. हमीभाव असलाच पाहिजे, पण हमीभाव हा पुरेसा नाही आणि हमीभावाने प्रश्न सुटणार नाही. आणि हमीभावाविषयी काही मागण्या ज्या माझ्या मते अतिरेकी आहेत, त्या अतिरेकी मागण्या सुद्धा अर्थव्यवस्थेला हितकारक नाहीत. म्हणजे स्वामीनाथन कमिटी रिपोर्ट हा सुंदर आहे, शेतकऱ्यांचा सर्व विचार केलेला आहे, पण उत्पादन खर्चाच्या 50%वर 150% हमीभाव हा अर्थव्यवस्थेमध्ये फिजिबलच नाही. म्हणजे जर असं कुठलं क्षेत्र असेल की जे मला वर्षभरात 1 लाखावर 50,000 रुपये जर परतावा मिळत असेल, 50% परतावा जर एखाद्या धंद्यात मिळत असेल, इतर सगळ्या व्यवसायांमध्ये उदाहरणार्थ मी सायकल बनवत असेल तर त्याच्यावर मला व्यवसाय 10-12% परतावा आहे. जर एखाद्या क्षेत्रामध्ये असा प्रचंड परतावा आला तर अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिस्टॉर्शन्स तयार होतात आणि त्यामुळे तशा तऱ्हेचा हमीभाव आपल्याला देता येणार नाही. आपल्याला हमीभाव कसा करता येईल की जिथे शेतकऱ्याचा बाजारभाव पूर्णच कोलॅप्स होतो तिथे आपल्याला काहीतरी परचेसिंग पॉवर आणि अशा गोष्टी की ज्या आपण आता विकत घेऊ शकतो आणि पुढे स्टोअर करू शकतो आणि नंतर विकू शकतो. म्हणजे बाजारात जेव्हा मोठ्या प्रमाणात पुरवठा असेल तेव्हा आपण खरेदी करायचा आणि बाजारात जेव्हा तुटवडा असेल, वाढलेले असेल तेव्हा तो बाजारात खुला करायचा. अशा गोष्टींना जिथे शक्य आहे तिथे आपण हमीभाव देऊ शकतो. पण इट कॅन ऑल्सो बिकम अ ट्रॅप. म्हणजे अर्थ पंजाबमध्ये शेतकरी शेतीचा प्रश्न असा आहे की पंजाबमध्ये शेतजमीन मोनोक्रॉपिंग खाली प्रचंड आलेली आहे. फक्त धान आणि गहू आहे. पंजाबच्या शेतीची जमिनीची प्रत घसरते आहे. मोठ्या प्रमाणात केमिकल फर्टिलायझर्स आपण त्या जमिनीत घातलेले आहेत. उत्पादकता घटते आहे. पण केवळ हमीभाव असल्यामुळे तिथला शेतकरी त्या प्रोडक्ट्समधनं हलत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की पंजाबमधल्या हरियाणामधल्या शेतकऱ्यांना आता क्रॉपिंग पॅटर्न बदलण्याची गरज आहे. त्यांना दुसऱ्या उत्पादनांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ हॉर्टिकल्चर आहे किंवा दूध आहे, मांस आहे, अंडी आहे, या सगळ्या उत्पादनांकडे सुद्धा शेतकऱ्यांना जर घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी असणारी प्राइसिंग पॉलिसी काय असावी, त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर काय असावं, त्याच्यासाठी लागणारे इन्सेंटिव्स काय असावे, ह्याच्याकडे आपण काळजीपूर्वक बघणं गरजेचं. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण लाडकी बहीणबरोबर शेतकऱ्यांना कृषी पंप आपण वीज माफी केली, पण ग्राउंड वॉटरचा प्रश्न आहे ना. महाराष्ट्र आज जगातल्या म्हणजे उदाहरणार्थ मराठवाडा ग्राउंड वॉटर बाबत भयंकर डिप्लिटेड भाग आहे आणि इथल्या शेतकऱ्यांना जर आपण पाणी उपसा करायला फुकट वीज दिली तर त्या ग्राउंड वॉटरचं काय होणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एक सारासार विचार करून आपल्याला शेतीच्या बाबत धोरणात्मक चौकट आखली पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही धोरणात्मक चौकट लागताना सगळ्यांना एकत्र घेऊन बसून ती आखली पाहिजे. म्हणजे निरनिराळ्या राजकीय घटकांना, शेतकऱ्यांना, निरनिराळ्या स्टेक होल्डर्सना एकत्र घेऊन विश्वासात घेऊन एक पॉलिसी स्ट्रक्चर जे क्रेडिबल आहे, ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे, अशा तऱ्हेचं पॉलिसी स्ट्रक्चर उभं करणं बाय इटसेल्फ इज अ पॉलिटिकल एक्सरसाइज आणि ही होणं आवश्यक आहे. म्हणजे मी परवाच तुमच्या एका शेतकऱ्याबरोबर होतो, तो म्हणला सर सोयाबीन आहे म्हणजे आता खरेदी चालू आहे पण 4 दिवस तरी गाडी वाट बघायला लागते सोयाबीनची, ती परवडतच नाही म्हणलं 4 दिवस, त्याच्यापेक्षा आम्ही आता 3732 रुपयाने सोयाबीन काढून टाकतो, खरेदीच होत नाही. तर इतर पर्याय पण बघितले पाहिजेत आपल्याला. म्हणजे श्रम मोबदला आणि उत्पन्न म्हणजे मी हे म्हणतो 100 कोटी 10 कोटी इतके मोठं डिस्ट्रेस आहे, बाजार नाही, मागणी नाही, सगळं दुष्टचक्र ऑपरेट करतं. तर मग आपल्याला किमान उत्पन्न की आपण अजून 1000 रुपयापर्यंत सुद्धा किमान उत्पन्न घेऊ शकतो, मनरेगाला आपण देऊ शकतो. तरतूद करत नाही. म्हणजे अर्थव्यवस्थेचा दर विकासाचा महत्वाचा नाही, त्याची संरचना बदलणं. अगदी बरोबर. मला वाटतं तुम्ही लिहिलंय तो महत्वाचं ऍब्सोल्युटली. म्हणजे अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट आणि त्यापेक्षा तो ग्रोथ रेट कशा तऱ्हेचा आहे, म्हणजे तो त्यातनं रोजगार निर्माण होतो आहे का, ते उत्पन्न जे निर्माण होत आहे ते नक्की कुणाच्या हातात जात आहे, अर्थव्यवस्थेच्या कुठल्या घटकांना त्यातनं रोजगार मिळतोय, कुठल्या घटकांचं उत्पन्न तयार होत आहे, हाही तेवढाच महत्वाचा भाग आहे म्हणजे ग्रोथ रेट. आणि मग पण बेसिकली आपल्याला जर एम्प्लॉयमेंट करायची असेल, मोठ्या प्रमाणात खालनं वर ग्रोथ प्रोसेस आणणं
हे खरं तर याला सोल्युशन आहे, पण त्यासाठी एक वेगळ्या स्ट्रॅटेजी उत्पादकीय रोजगार, उत्पादकीय आता रोजगार, भांडवली रोजगार भांडवल, बरोबर. सर आपने बताया कि हमारी जो ग्रोथ रेट है वो पिछले कुछ ईयर से 6.5% की ही स्टेबल है, और जो हम देख रहे हैं कि 10% ग्रोथ रेट आनी चाहिए टू अचीव द 2050 का प्लान. तो सर व्हाट शुड बी द रोड मैप टू बैलेंस द सोशल जस्टिस एंड इकोनॉमिक एफिशिएंसी फॉर रीचिंग द 10%? मला वाटतं 3-4 थिंग्स यू हॅव टू डू. One is agriculture has to grow at 6 to 7%, and especially small agriculture. हाँ, म्हणजे agriculture का जब growth होता है ना, 45% of people are still dependent on agriculture, and a lot of them are small farmers, poor people. So that growth will be a more distributed growth. Secondly, we have to look at very small businesses. Like महाराष्ट्र में फॉर एग्जाम्पल 1.25 करोड़ लोग जो 60-65 लाख छोटे छोटे बिजनेसेस में हैं, उनको क्रेडिट की ज़रूरत है. उनको क्रेडिट की ज़रूरत है तो हम उनको बहुत सस्ते में क्रेडिट दे सकते हैं. 3% से अगर क्रेडिट देंगे तो 3,000 करोड़ में हम लोग 1 लाख करोड़ का कर्जा दे सकेंगे उनको. लेकिन सिर्फ क्रेडिट की ज़रूरत नहीं, उनके साथ उनकी टेक्निकल कैपेसिटीज़ को भी स्ट्रेंथन करना है. उसमें से मेजॉरिटी बिजनेसेस डेटा दिखाते हैं इंटरनेट यूज़ ही नहीं करते, यानी UPI पेमेंट्स वगैरह उनसे हो ही नहीं रहा है. तो उनकी वेबसाइट्स नहीं है, उनकी मार्केटिंग चैनल्स नहीं है, उनका अकाउंट्स भी नहीं रखते, घर का खर्चा और दुकान का खर्चा इसमें फ़र्क भी नहीं होता है. तो पूरा जो बिजनेस डेवलपमेंट के लिए है, और वो छोटी छोटी चीज़ों से हो सकता है, उसके लिए बहुत बड़ी चीज़ करने की ज़रूरत नहीं है. जैसे छोटे छोटे गाँव में हमारे BCom बच्चे हैं, लड़के हैं, लड़कियाँ हैं, पब्लिक सेक्टर बैंक्स हैं, इनके साथ इनको अगर डेवलपमेंट एजेंट्स करके अपॉइंट करेंगे, फिक्स सैलरी देके उनको टारगेट्स देंगे कि भैया अपने एरिया में 100 बिजनेसेस है छोटे छोटे, उनको ले आओ, उनको बेसिक ट्रेनिंग हम करेंगे, उनको बेसिक हैंड होल्डिंग करेंगे, क्रेडिट सप्लाई करेंगे, उनसे अच्छा बिजनेस देख के हैंड होल्ड करेंगे, 5 साल में 6 साल में एक रोड मैप बना के उनको स्टैंड डाउन करेंगे, तो काफ़ी लेवल पर वहाँ पे एम्प्लॉयमेंट हमारी अच्छी तरह से हो सकती है. और फिर हमको हेल्थ में बहुत इन्वेस्ट करना है और एजुकेशन में हमको इन्वेस्ट करना है. करंटली हमारा फोकस है बड़े प्रोजेक्ट्स पर, लेकिन बड़े प्रोजेक्ट्स की बहुत मर्यादाएं हैं, क्योंकि एक तो इंटरनेशनल लेवल पे बड़े इंटरनेशनल बिजनेस को भारतीय प्रोडक्शन साइट्स इतनी अट्रैक्टिव नहीं लगती, कि हमारी प्रोडक्टिविटी कम है, हमारा इंफ्रास्ट्रक्चर भी अच्छा नहीं है, उसमें और भी ईज ऑफ बिजनेस अभी इतना अच्छा नहीं है, बिजली चली जाती है, अनेक तरह के प्रश्न हैं. तो उससे हमारा सोल्यूशन नहीं होगा. हमारा सोल्यूशन होगा स्मॉल बिजनेसेस को अच्छी तरह हैंडल करने में, हमारे जो पीढ़ियाँ आएंगी उसको अच्छी तरह पढ़ाने में, उनका हेल्थ अच्छा रखने में, और हमारी एग्रीकल्चर में जितना भी बॉटम अप ग्रोथ हो सके, लोगों को साथ में लेके उतना ग्रोथ. असर एज्युकेशनचा एक रिपोर्ट आहे, त्यामध्ये मॅक्सिमम विद्यार्थी जे शाळेत जेवतात तर ते गणितामध्ये कच्चे. तर आपल्याला कुठेतरी आपण बघतो की तळागाळात जे बेसिक एज्युकेशन सिस्टीम आहे तीच कुठेतरी वीक आहे. आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही बोललात की आम्ही देशाचं भविष्य, आणि मग आता या सिच्युएशन मध्ये आम्ही काय करणं अपेक्षित आहे, आम्ही काय करायला? तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही ठरवायचं ना. मी कोण सांगणार तुम्ही काहीतरी करावं. तू ऐकलंस काय करायला पाहिजे, तुला काय करावंसं वाटतं, तू काय करशील? मी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षी फर्ग्युसनमध्ये गेलो. पहिलं लेक्चर मला शशी भावेंचं होतं. शशी भावेंनी पहिल्यांदा मला सल्ला दिला. ते म्हणाले कोणी जर मोठे व्यक्ती वारली तर मग भाषण होतं आणि तुम्हाला सांगतात की त्यांचं असं स्वप्न होतं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, तुम्ही तुमची स्वप्न बघा. मी मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये FYBAच्या पहिल्या वर्गात ते सांगितलं शशी भाव यांनी. त्याच्यावर पण लर्न टू लुक सी युअर ओन ड्रीम्स. वी फेल, वी डिडंट डू गुड फॉर दिस कंट्री. पण मला वाटतं शिक्षणाविषयी अगदी लहान, म्हणजे उदाहरणार्थ आपण लाडकी बहीण योजना म्हणतो, बरोबर. आम्ही या योजनेला थोडं वेगळा ट्विस्ट दिलं सांगितलं. लाडकी बहीण योजनेची आपण माझी आई सावित्रीमाई योजना करू. जर माझी 2 मुलं जिल्हा परिषद शाळेत असतील, त्याला महिन्याला 1500 रुपये मुलामागे तुला मिळतील. शाळेतनं फक्त सॅटिस्फॅक्टरी अटेंडन्स झाला पाहिजे. आणि यातले किती फरक पडेल.
मुलं शाळेत जातील. आता आमचे ऊसतोडणी कामगार मुलांना घेऊन जातात, ते डायरेक्ट मुलं शाळेत ठेवतील. महिन्याला 3,000 रुपये कोण सोडणार नाही. मुलं आपोआप शाळांमध्ये मुलांची हे वाढेल. पाय त्यातले थोडे पैसे शाळांना द्या, आपण शाळांना अनुदान देत नाही, ते शाळांना यातनं थोडे पैसे मिळू शकतील आणि ऑटोमॅटिक चिल्ड्रन विल स्टे देअर. आणि पॉलिटिकली बेनिफिट झाला असता, कारण बहिणीपेक्षा आईची इमोशनल व्हॅल्यू जास्त असते. पण आपण विचार करत नाही. वी काइंड ऑफ मध्य प्रदेशात अशी काहीतरी स्कीम आली, आसाममध्ये अशी काहीतरी स्कीम आली, मग तसा GR आपण आपल्याकडे तसाच्या तसा GR काढतो आणि मग तशा स्कीम इम्प्लिमेंट करायला. वी हॅव टू थिंक डिफरंटली. आता दिल्लीची पण आली. किंवा दुसरी योजना आम्ही मांडत होतो की प्रधानमंत्री, उदाहरणार्थ मुख्यमंत्री, ती एक एंटरप्रेन्योरशिप स्कीम आहे, काय त्याचं नाव, मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री कौशल विकास योजना, कौशल्य. आता त्याच्यामध्ये होतं काय की गेल्या वर्षी आपण आपल्या बजेटमध्ये आपण असं सांगितलं फायनान्स मिनिस्टरने की आपण पुढच्या 5 वर्षात 1 कोटी रोजगार इंटर्नशिपमधनं तयार करणार आहोत आणि 500 मोठ्या फॉर्च्यून 500 कंपनीजमध्ये हा इंटर्नशिपचा रोजगार मिळणार आहे. पण कॉम्प्लेक्स आहे नाही, म्हणजे आपल्या भारतामध्ये संघटित क्षेत्रामध्ये 2014 पासून 24 पर्यंत 40 लाख रोजगार निर्माण झाले. एका वर्षात 1 कोटी, 5 वर्षात 1 कोटी इंटर्नशिप कशा निर्माण होतील? 500 कंपन्या. बरं, 500 कंपन्यांमध्ये 500 फॉर्च्यून कंपन्या आहेत. प्रोसेस काय की मी अर्ज करायचा, म्हणजे मला समजा LNTने घेतलं, LNTने मला इंटर्नशिप द्यावी, एवढे माझे क्वालिफिकेशन असेल तर मला आपोआप औरंगाबादला कुठेतरी बीडला नोकरी मिळेल ना. LNT मला कुठे देते? बंगलोरमध्ये देते. किती पैसे देत आहे? 10,000 रुपये. 10,000 रुपयात नाही बंगलोरमध्ये जगता येत. आणि आमची गडचिरोलीमध्ये एखादी मुलगी असेल, भामरागडची, BA पॉलिटिक्स झालेली तिथल्या कॉलेजमध्ये, ती बंगलोरला जाणार कधी? तिला LNT घेणार कधी? ती बंगलोरमध्ये जाणार कधी, राहणार कधी? त्यामुळे असल्या योजना हवेतल्या योजना असतात. वी हॅव सेड समथिंग डिफरंट. आपल्याला एक करायचं ना, आपल्याकडे अनेक तऱ्हेच्या स्किल्स मुलं शोधत असतात. आपल्याकडे डेटा नाही. महाराष्ट्र सरकारचं स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सारखं डिपार्टमेंट, कारण स्किल जे एवढ्या डायनॅमिक असतात, ग्राउंड लेवलवर बदलत असतात की कुठल्या गव्हर्नमेंटचे कुठलं डिपार्टमेंट ते काम करू शकत नाही. अनेक तऱ्हेची कामं लोक करत असतात. म्हणजे आपण थोडं ट्विस्ट करूया. आपण याला एक एम्प्लॉयमेंट व्हाउचरची स्कीम तयार करू. सो तू ग्रॅज्युएट आहेस ना, तुला मी गव्हर्नमेंटकडनं 1.5 लाख रुपयाचे एम्प्लॉयमेंट व्हाउचर्स मिळतील. 15,000 किमतीचे 10 व्हाउचर्स मिळतील. उदाहरणार्थ, मी गावात एक मुलगी आहे, मला ब्युटी पार्लर काढायचं आहे. आमच्या गावात ब्युटी पार्लर चालेल असं मला वाटतं आणि मला काय अनुभव नाही ब्युटी पार्लर काढायचं. मग गावात एक ब्युटी पार्लर आहे. मी त्या ब्युटी पार्लर त्या बाईला म्हणते की तू मला शिकव ना जरा, मी तुझ्याकडे येते, मला तू 4 महिने 6 महिने तुझ्या ब्युटी पार्लरमध्ये काम करू दे. ती म्हणेल माझा जेमतेम खर्च निघत नाही, तुला कुठे पैसे देऊ? मी म्हणेन की मला तुझ्या पैशाची गरज नाही, माझ्याकडे एम्प्लॉयमेंट व्हाउचर आहे, हे आमच्या जिल्ह्याचे केंद्र आहे, तिथे तुझी नोंदणी झालेली आहे, कारण तू 5 वर्षापासून तुझा बिझनेस वगैरे आहे, तू मला फक्त सर्टिफिकेट द्यायचं, मी इथे काम करते, ते मधनं चेक करतील कधीतरी, तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं, ते झालं की मला दर महिन्याला माझं एक व्हाउचर तिथे दिलं की 15,000 रुपये मला मिळणार आहे. 4 महिन्याने मला लक्षात की तू काय मला नीट शिकवत नाहीस, तुला इंटरेस्ट नाही, मी दुसरीकडे जाईल, माझं एम्प्लॉयमेंट व्हाउचर तिकडे घेऊन जाईल. मला वाटलं की ब्युटी पार्लरचा धंदा नीट चालत नाही, झेरॉक्स तर नीट चालू शकतो, तर मी कुठल्या तरी झेरॉक्सवाल्याकडे त्याला माझा व्हाउचर देईल. आणि अशातनं काय होईल की बॉल विल बी इन द कोर्ट ऑफ द जॉब सीकर. आणि 8-9-10 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्पेस मिळेल की आपल्याला नक्की करायचंय काय, कशात मला अनुभव पाहिजे. त्याला 10 महिन्याने काहीतरी एक अनुभव येऊ शकला असेल, मग तो बँकेकडे जाईल, म्हणजे मला झेरॉक्सचं दुकान टाकायचं आहे, मी 8-9 महिने काम केलेलं आहे, मला या धंद्याची थोडीशी ओळख आहे, आणि मग त्याला आपण मगाशी म्हणलो तशी बँकेची कर्ज देऊ शकतील, तशा तऱ्हेची कर्ज 3% 4% कर्ज त्या मुलाला किंवा त्या मुलीला मिळू शकतील याच्यामध्ये. आणि दुसरं काय होईल की आपल्याकडे हा जो रेकॉर्ड राहील जिल्हा पातळीवर, आपण एक छोटंसं मॉनिटरिंग केलं, लक्षात की मुलं नक्की काय शोधतायत, कुठल्या तऱ्हेच्या नोकऱ्यांकडे मुलांचा ओढा आहे, कुठल्या तऱ्हेच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, नक्की स्किल्सचं मॅचिंग काय आहे, आपण कुठे सपोर्ट करायला पाहिजे. या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खरं करता येण्यासारख्या आहेत, पण आपण त्या फॉर सम रिझन करत नाही. मला वाटतं आपली चिप बदलायला पाहिजे. वी जस्ट हॅव टू थिंक डिफरंटली इन आवर प्रोसेस. थँक्यू सर. तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहात म्हटल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं की सर आपल्याकडे येतील का. आणि मी पहिल्यांदाच सरांना काल भेटले होते. सरांचं खूप लेख वाचले मी
आणि लाडकी बहीणमुळे तर सर पूर्ण महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाले असं म्हणता येईल. पण आर्थिक जे आपल्या घरातून सुरू होतं आणि ते आपल्या बिझनेसपर्यंत, आपल्या नोकरीमध्ये सगळीकडे आपल्याला तो एक फॅक्टर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यातले इतके बारकावे तुम्ही आज आम्हाला समजून सांगितले. आणि माझी म्हणजे सगळ्या आमच्या मॅनेजमेंटच्या वतीने विनंती राहील की तुम्ही असेच आम्हाला वर्षातून जितका तुम्हाला वेळ देता येईल तेवढा वेळ आमच्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना द्यावा आणि असंच मार्गदर्शन आम्हाला लाभावं. आजचा जो विषय होता आरक्षण आणि आर्थिक समता, या सगळ्या अंगाने सरांनी आपल्याला खूप गोष्टी समजावून सांगितल्या, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि हे व्याख्यान म्हणजे मी काल कदम सरांना फोन करून सांगत होते की नीरज हातेकर सर सिटीमध्ये आहेत, मी त्यांना सकाळी चहा प्यायला तुमच्याकडे घेऊन येऊ का? सर म्हणले मला चहा पिण्यात बिलकुल इंटरेस्ट नाहीये, असे विद्वान लोकांचं ऐकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तू त्यांना रिक्वेस्ट कर. आणि सरांच्या विनंतीला मान सरांनी दिला आणि हे व्याख्यान घडलं. कदम सर तुमचेही खूप खूप आभार की तुम्ही हे ऑर्गनाईज करण्याची एक प्रेरणा आम्हाला दिली. आदरणीय विलास सपकाळ सर, नेहमीच आपल्याकडे सातत्याने या गोष्टी व्हायलाच पाहिजेत की इंडस्ट्रीतला माणूस यायला पाहिजे, प्राध्यापक यायला पाहिजे, कलाकार यायला पाहिजे, हे सातत्याने सर सांगत असतात. आणि आज पण सर त्यांच्या वेळ काढून ह्या कार्यक्रमाला आले. तसेच रजिस्ट्रार सर, देसरडा सर, श्रीराम जाधव सर आणि सगळे प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप आभार. थँक्यू.